नमस्कार. दीपक गद्रे आणि मासळीचा व्यवसाय या शब्दप्रयोगातच माझा तो व्याघातसारखं काहीतरी आहे. पण खरोखरच दीपक गद्रेंनी जी वाटचाल केलेली आहे ती आवर्जून ऐकण्यासारखी आहे. त्यांच्याच तोंडून ऐकायचा योग आज येतोय, त्याचा आनंद आहे. मराठी माणूस धंद्यात पडतो म्हणजे शब्दशः पडतो असं पुलं म्हणायचे. आता परिस्थिती बदलते. अनेक जण वेगळ्या वेगळ्या व्यवसाय क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. पण त्यातलेच एक म्हणजे आपले आजचे उत्सवमूर्ती दीपक गद्रे. त्यांनी अगदी जवळजवळ शून्यात सुरुवात करून आपला व्यवसाय हा एका खूप उच्च पातळीवरती नेला. आज त्यांचे 3 ठिकाणी प्लांट्स असून रत्नागिरीला जिथं त्यांनी प्रारंभ केला त्या प्लांटमध्ये आज 2500 कामगार कामाला आहेत. हे सगळे स्थानिक आहेत, त्यात बऱ्याच महिलाही आहेत. तसाच प्लांट त्यांनी चोरवाड, धीरूभाई अंबानींचं गाव, तिथं सुरू केला. आणि असाच एक प्लांट त्यांनी उडुपी जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ब्रह्मावर इथे केला होता. मग त्यांनी तो हलवून मंगलोरला SEZ मध्ये केला. तिथं देखील 2000 कर्मचारी कामाला आहेत. आणि भारतामधून मत्स्य विक्री निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पहिला क्रमांक त्यांनी सातत्याने राखला. जवळजवळ 1,500 कोटीची निर्यात ते दरवर्षी करत असतात. आपण उडुपी हॉटेलामध्ये नेहमीच जातो, पण एखादा मराठी माणूस उडुपी जिल्ह्यात जाऊन धंदा प्रस्थापित करतो असं मला वाटतं एखादं उदाहरण असावं. आता या सगळ्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी ऐकण्याची संधी ज्यांच्यामुळं प्राप्त झाली त्या माझे स्नेही अशोक कोठावळे यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. नंतर बोलण्याच्या भरात राहून जाईल. आणि लोकमान्य सेवा संघाचे प्रमुख श्री चितळे, मुकुंद चितळे यांचे देखील मी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतो. आता दीपकजी, माझा पहिला प्रश्न आहे, तुमचं घराणं मूळ देवरुख, तुमचे वडील दामोदर शिवराम अँड कंपनी हे वडिलोपार्जित किराणा मालाचं दुकान चालवत. ही पार्श्वभूमी असलेला आणि त्यावेळी मासे न खाणारा तुमच्यासारखा एक तरुण या मत्स्य व्यवसायात पडला. अरबी समुद्रात काठांची एक ट्रॉलर उलटल्याची बातमी वाचून तुमचा प्रवास सुरू झाला असं तुम्ही म्हणाला होता. त्या सुरुवातीबद्दल ते सांगाल का? नमस्कार. मला विशेष बोलण्याची सवय नाही आहे, पण मी प्रयत्न करतो. आत्ताच भानुनी सांगितल्याप्रमाणे हो, मी मूळ राहणार देवरुखचा आहे. माझे वडील हे संगमेश्वरचं वडिलोपार्जित किराणा मालाचं दुकान सांभाळणारे होते. मी, त्यांचा मुलगा आणि मला एक बहीण, असे आम्ही 2च त्यांचे अपत्य होतो. म्हणून ज्या वेळेला कॉलेजच्या 2ऱ्या वर्षामध्ये असताना मला असं वाटायला लागलं की आपण आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये परत गेलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे असं मनात आल्यानंतर मग मी दर सुट्टीमध्ये संगमेश्वरला वडिलांच्या दुकानामध्ये इंटर्नशिप करण्याकरता जात असे. आणि ती माझी मीच ठरवलेली असल्यामुळे मला कोणाची अडचण कधी नव्हती. त्यामुळे त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा मी सतत प्रयत्न करत असे. की फक्त ते पोतं काय मला 50-100 किलोचं उचलता येत नव्हतं, पण अदरवाईज मी त्या काट्यावरती वजन करणं, त्याच्यावर मार्किंग करणं, त्याला निशाणी म्हणतात, त्याच्यानंतर त्याचं कॉस्टिंग करणं, त्याला तेरीज काढणं म्हणतात, आणि मग वसुलीला जाणं, नंतर इन्व्हॉइसिंग करणं. तर मला माझं अक्षराचा आवाका बघून मला चोपडी लिहायला काय ते कुणी परवानगी दिली नव्हती. कारण तेव्हा त्या पिवळ्या चोपड्या अशा उघडायच्या असतात त्या. तर त्याच वेळेला मी परत वसुलीच्या क्लार्कबरोबर वसुलीला जात असे. तर वडिलांचा किंवा माझ्या आजोबांपासूनच 1939 सालापासून त्यांचा त्यावेळेच्या स्टँडर्ड व्हॅक्यूम ऑइल कंपनी, मग त्याची SO झाली, मग त्याची SPC झाली, यांच्याशी संबंध होता.
आणि ते रत्नागिरीच्या फिशिंग ट्रॉलरना तिथे ते डिझेल सप्लाय करायचे. तर त्यामुळे तो जो वसुलीला माणूस जायचा डिझेलचे पैसे गोळा करण्याकरता, त्याच्याबरोबर मी रत्नागिरीला फिशिंगच्या एरियामध्ये जात असे. आणि ती सर्वसामान्य माहिती घेतल्यानंतर मला असं वाटलं की जरी मला संगमेश्वरला वडिलांच्या बरोबर राहायचं असलं तरीसुद्धा किराणा मालाच्या पेक्षा जर अशा प्रकारचा काय आपण व्यवसाय करू शकलो तर त्याचा जगाशी संबंध येऊ शकतो. म्हणून ही माझ्या मनात भरपूर अशी गोष्ट असल्यामुळे काय कम्प्युटर नव्हता, गुगल नव्हतं, तर जास्त माहिती घेण्याकरता रत्नागिरीमध्ये काय असायचं नाही. पण मुंबईला आल्यानंतर काही ना काही त्याच्यातली माहिती घ्यायला मिळायची. आणि मग कॉलेजच्या 3ऱ्या वर्षात असताना मी परत माझ्या वडिलांना विचारलं की मला असं वाटतं की आपण अशा प्रकारचा व्यवसाय करू शकू. पण माझे वडील खूप ओपन माइंडेड होते. त्याने म्हटलं ठीक आहे, तुला जर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तू याच्यात प्रयत्न कर. मग असं झाल्यानंतर मग माझं कॉलेज संपल्यानंतर मी परत मुंबईला गेलो. तिथे ससून डॉकमध्ये एक तांडेल नावाची फिश प्रोसेसिंग कंपनी होती. तर त्यांच्याकडे अगेन ॲज इंटर्नशिप ट्रकमधले मासे उपसण्यापासून फ्रोझन प्रॉडक्ट बोटीमध्ये भरण्यापर्यंत सगळी कामं हाताने केली. आणि ती हाताने करण्यामागचा माझा हेतू असा होता की मला सगळ्या गोष्टी नीट समजल्या पाहिजे. अशी ती सुरुवात आहे. तुमचं शिक्षण अगदी सुरुवातीला संगमेश्वर लोकल बोर्डाच्या शाळेत पहिली केलं. तदनंतर तुम्ही कोल्हापूरला आला आणि प्रसिद्ध सेंट झेवियर शाळेत शिकला आणि मग मुंबईला आला श्रीरंगन कॉलेज, मला मुकुंद चितळे देवा. तर त्या सगळ्या शैक्षणिक कालखंडातल्या काही आठवणी? मुकुंद चितळे आधी खूप हुशार असल्यामुळे ते नेहमी पुढे बसायचे आणि आम्ही मागे असायचो. तर पहिल्यांदा 1ली ते 4थी संगमेश्वरला होतो. तर त्यावेळी लोकल बोर्डाची शाळा होती. तर त्यावेळेला त्या शाळेमध्ये जमिनीवर बसायचं असायचं, पाटीवर लिहायचं असायचं. नंतर ती पिशवी म्हणजे अशी लावायची, ती उचलायची पिशवी, ह्याच्यातून ती पाटी घेऊन जायचं असायचं. आणि त्याच्यापेक्षा जास्त काय मला एवढं विशेष आठवत नाही तिथलं. एकच आठवतं की लहानपणी मी बहुतेक खूप आजारी होतो म्हणून मला त्यांनी उशिरा शाळेत घातलं होतं आणि बाकीच्या मुलांपेक्षा माझं वय 1 वर्षाने जास्त होतं. त्याच्यानंतर माझे वडील शिकलेले नव्हते, पण त्यांना शिक्षणाची चांगल्यापैकी माहिती किंवा आस होती. म्हणून त्यांनी मला कोल्हापूरला जेव्हा ती इंग्लिश मिडियमची शाळा सुरू झाली सेंट झेवियर्स हायस्कूल, तेव्हा त्यांनी मला तिथे पाठवलं. आणि त्यावेळेला त्याने मी 4थी पास होतो परत 4थीतच बसवलं. तेव्हा असं करून माझी 2 वर्ष त्याच्यामध्ये गेली निघून तरी. त्याला माझ्यावर कॉन्फिडन्स नव्हता होते म्हणून त्याने तसं केलं ते. आणि मला त्यावेळेस एक आठवण अशी आहे की आईच्या डोळ्यात सारखं पाणी होतं, कारण मी एकटाच माझ्या आजोबांकडे राहायला गेलो होतो आणि आई वडील संगमेश्वरला होते. ते एक माझ्या मनावर इम्प्रिंट अजून आहे. आणि मग त्याच्यानंतर 2 वर्षानंतर माझ्या बहिणीला पण त्याच शाळेत वडिलांनी घातलं. मग आई आमच्यावर राहायला याला आली, कुठे कोल्हापूरला आली. त्याही शाळेत माझी बॅकग्राऊंड कम्प्लिटली अतिशय लहान, 1-2-3 हजार वस्तीच्या गावातले असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या. पण समाव त्याच्यातून हळूहळू मला त्या गोष्टी जमायला लागल्या. त्याच्यानंतर मॅट्रिक झाल्यानंतर सुद्धा आता तू शिकायला मुंबईला जा असं मला वडिलांनीच सांगितलं. मला पण माहीत नव्हतं मुंबईला सिडनॅम कॉलेज आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि मुंबईला आल्यानंतर तिथेच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मी राहत होतो. आणि तिथे आल्यावर मात्र बाकीचं त्याला जग बघायचं म्हणतात तसं मला बऱ्याच गोष्टी इथे समजायला लागल्या. खूप चांगली इंटरॅक्शन लोकांच्याबरोबर व्हायला लागली. कॉलेजमध्ये एक आमचं कोऑपरेटिव्ह कॅन्टीन होतं, त्याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये मला भाग घेण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी मी त्यावेळेला त्या केटरिंग कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजमधली बसण्याची कॅन्टीनमध्ये बसण्याची जी पद्धत होती त्यात बदल कसे करता येतात त्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्याच्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये मी कोको कोला इंट्रोड्यूस केला होता. तो काहीतरी 40 वगैरे पैशाच्या वेळेला मिळायचा. तर हे तिथल्या प्रोफेसर लोकांना सगळं आवडलं होतं आणि मला त्यांनी नंतर कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना चेअरमन पण केला होता आणि मला बक्षीस पण दिले. त्याच्यानंतर मी आमच्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त किती 20% मराठी मुलं होती आणि बाकीचे सगळे इतर गुजराती भरपूर होते.
तरी पण कॉलेजच्या इलेक्शनमध्ये मी निवडून आलो होतो. नंतर तिथल्या उर्दू सोसायटीमध्ये पण मी भाग घेतला होता. मी कॉलेजमध्ये असं नाटकात पण काम केलं होतं. प्रेमा तुझा रंग कसा, त्याच्यात ते सारंग होते ना, ते त्याचे डायरेक्टर होते. अशा कॉलेजच्या आठवणी आहेत सगळ्या. जे सिडनम कॉलेज आहे, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी ते पण त्या कॉलेजात शिकले. आणि एकदा गप्पा मारताना ते मला सहज असं म्हणाले होते की भारतामध्ये जेवढा इन्कम टॅक्स जमा होतो त्यातला 25% इन्कम टॅक्स आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आईवडील भरतात. तुम्ही सुरुवातीला जे काम केलं ते मासळी पॅक करतो जॉबवर त्या स्वरूपात केलं, टाटा ऑइल मिळतं. आणि मग तुम्ही रत्नागिरीत मिरकरवाडा इथं भाड्याने जागा घेतली आणि या व्यवसायामध्ये फुल फ्रेश. मग तेव्हा तुमच्या नातेवाईकांची काय प्रतिक्रिया होती? नाही, काय आहे की माझ्या कुटुंबामध्ये माझ्या वडिलांना 9 सख्खे भाऊ आणि माझ्या काकांना 5 मुलं आणि दामोदर आणि शिवराम हे 2 माझे आजोबा. तर असे एक काळी त्याच्यामध्ये 17 भागीदार होते. आणि त्या 17 भागीदारांची ती कंपनी होती. आणि माझ्या वडिलांनी जरी मला तू माशाचा व्यवसाय सुरू करायला माझी काही हरकत नाही असं सांगितलं होतं, तरी बाकीच्या माझ्या घरातल्या लोकांना त्याच्याबद्दल विशेष असं काही वाटत नव्हतं. म्हणून त्यांना कोणालाही त्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणून ते असं बोलता बोलता तुला हवं असेल तर तू कर. मी त्याच्यावर हो म्हटलं. आणि मग मला असं वाटायला लागलं आता मी हो म्हटलंय त्यामुळे आता हा माझा प्रेस्टिज इश्यू होणार. म्हणून मग मी एकट्यानेच ते काम करायचं ठरवलं. मग त्याला पैसे मग मीच ठरवलं की मग आता ज्या त्यांनी मला नको म्हटलंय तर आपण त्यांच्याकडचे कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. भांडवल कसं उभं केलं सांगतो. त्याच्यामुळे काय झालं, मला माझ्या आईने दागिने दिले आणि ते दागिने जनता सहकारी बँकेमध्ये मी मॉर्गेज केले आणि मला पहिलं माझं वर्किंग कॅपिटल मिळालं. पण ते सगळे दागिने मी परत दिले. तिथून सुरुवात झाली बेसिकली. कारण मासळी मच्छीमारांकडे विकत घेताना त्यांना ॲडव्हान्स द्यायची पद्धत, म्हणून त्या भांडवलाची गरज. पुढं तुम्ही 78 मध्ये गद्रे मरीन एक्सपोर्ट स्थापन केली. त्यावेळेला रत्नागिरीवरून कॉल करायची देखील सोय नव्हती. आणि त्याच्या आधी एक सांगतो की अर्धवट झालं बोलणं ते की ते जरी वर्किंग कॅपिटल म्हणून थोडेसे पैसे घेतले तरी मला लक्षात आलं होतं की एवढ्या पैशामध्ये मी काही स्वतःचा परचेस मासे करून एक्सपोर्ट करू शकणार नाही. आणि टाटा ऑइल मिल्सचे माझे वडील स्टॉकिस्ट होते संगमेश्वरला साबणाचे. तर त्याच्यामुळे त्या उमेदवारीच्या काळामध्ये मी त्यांच्या ऑफिसमध्ये पण जात असे, आर्मी नेव्ही बिल्डिंगमध्ये. म्हणून तिथे मला माहीत होतं की ते श्रिम्प एक्सपोर्ट करतात. तिथे ठाण्याला अलानाची फॅक्टरी होती, त्याच्यामधून ते फिश प्रोसेसिंग करून श्रिम्प्स एक्सपोर्ट करायचे आणि रत्नागिरीहून मासे विकत घेऊन ते मुंबईला आणायचे. म्हणून माझ्या ते सहज लक्षात आलं. आणि त्याचे टाटा ज्योती चाहता सिद्धी जे तुम्ही बोलला ते मी त्या मुंबईला जेव्हा एक्सपिरियन्स घेत होतो तांडेलमध्ये, तर त्यावेळेला इव्हनिंग न्यूजमध्ये ती बातमी आली होती की टाटा ज्योती टाटा सिद्धी कॅप्साईज. म्हणून ती बातमी वाचून बघितली आणि माझ्या सहज लक्षात आलं की आपल्याला जर वर्किंग कॅपिटलचा प्रश्न सोडवायचा असेल आणि हा जर व्यवसाय करायचा असेल तर आपण सुरुवात पहिल्यांदा मजुरीच्या कामाने किंवा लेबर जॉबनी करूया. म्हणून मी लगेच परत त्या आर्मी नेव्ही बिल्डिंगमध्ये एक त्याच्या दलाल म्हणून आमचे सेल्स मॅनेजर होते, त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं की फिश प्रोसेसिंगच्या बाबतीमधले कोण लोक आहेत. ते म्हणले बॉम्बे हाऊसच्या मागे आंध्र बँक बिल्डिंग आहे, तिथे ते ऑफिस आहे, तिथे तू जा. तिथे गेलो. त्या लोकांना मी असं सांगितलं की तुम्ही तिथे रत्नागिरीहून ट्रकमधून मासे मुंबईला घेऊन येता आणि इथे त्याची प्रक्रिया करता. मी तुम्हाला रत्नागिरीमध्ये जर फिनिश प्रॉडक्ट एक्सपोर्टेबल प्रॉडक्ट करून दिलं तर तुम्हाला चालेल का. ते म्हटलं ठीक आहे, प्रपोजल दे. मग मी रत्नागिरीमध्ये गेलो आणि तिथे मच्छीमार संघ नावाची एक कोऑपरेटिव्ह कोल्ड स्टोरेज आणि प्रोसेसिंग प्लांट बांधायचं काम चालू होतं. त्या लोकांना भेटलो आणि त्यांना मी असं सांगितलं की तुम्ही पहिलंच वर्ष तुमचं आहे, त्या सगळ्याच्या सगळं काही तुम्ही प्लांट ऑक्युपाय करू शकणार नाही, तर थोडी जागा मला द्याल का त्यातली, त्याच्यात तुम्हाला पण इन्कम होईल. तो प्रॉब्लेम ती माझी कल्पना पसंत पडली आणि त्याने मला त्यांच्या फ्रीजिंग फ्रीजरमध्ये
परवानगी दिली की तू आमच्या फ्रीजरमध्ये आणून फ्रीजिंग कर, आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेव आणि तुझं झालं की घेऊन जा सगळं. त्याला अमुक एक त्यांनी मला काहीतरी, मला आता आठवत नाही, मला एवढा 8 आणि 12 पर किलो असा त्यांनी 40 पैसे पर किलो त्यांचा फ्रीजिंगचा रेट होता. आणि एका 20 किलोच्या कार्टनला एका महिन्याला 1 रुपया असं कोल्ड स्टोरेजचं भाडं होतं. असं ते केलं. नंतर माणसं गोळा केली सगळी, पण त्यांच्या कंपाऊंडच्या बाहेरच आम्ही एक झापाची प्रोसेसिंग हॉल बनवला होता आणि त्या ठिकाणी आम्ही ते मासे सगळे ताब्यात घेऊन, टाटा ऑइलवाले त्यांचे जे सप्लायर होते ते आम्हाला मासे द्यायचे. ते त्यांच्याकडून मासे घेऊन आम्ही ते ग्रेडिंग वगैरे करायचो. तर ते मी त्या तांडेलमध्ये आधी थोडंफार शिकलो असं म्हणणार नाही, पण अनुभव घेतलेला होता. तर ते आम्ही करून ते ट्रे हातात घेऊन आम्ही फ्रीजरमध्ये आणायचो, फ्रीज करायचो आणि असा तो व्यवसाय आम्ही चालू केला. मला जे आठवतं की 2 रुपये 12 पैसे पर किलो असा आम्हाला टाटा ऑइलकडून मजुरीचा दर मिळायचा आणि आमचे पैसे खर्च व्हायचे जास्तीत जास्त 80 पैसे. तर त्याच्यामध्ये तो रिजनेबल आम्हाला नफा मिळायचा आणि असं ते काम आम्ही चालू केलं. पुढं तुम्ही गद्रे मरीन एक्सपोर्ट कंपनी सुरू केली 78 मध्ये. तर त्या काळी रत्नागिरीवरून, म्हणजे आज आपण कल्पना नाही करू शकत, ट्रंक कॉल करायची देखील सोय नव्हती. तेव्हा दीपकजी तिथनं रात्राणी पकडून, म्हणजे रात्रीची एस टी पकडून केवळ फोन कॉल करण्याकरता, कारण त्यांना जपान, कोरिया इथं फोन करायला लागायचे, मुंबईला यायचे. मग फोन कॉल करून तो झाला काम, तिथलं काम झालं की ते पुन्हा रात्रांनी रत्नागिरीला जायचे. एक फोन करण्याकरता किती कष्ट उपसले असते याची कल्पना येते. अशा अनेक अडचणी होत्या का त्यावेळेच्या? काय माहिती आहे का, एक तर पहिल्यांदा तुमचं काहीतरी एखादं ध्येय ठरलेलं असेल आणि वी वर ऑन द राईट साईड ऑफ एज, त्यामुळे असा भयंकर त्रास वगैरे काही कसला वाटायचा नाही. तर मुंबईला येऊन फ्लोरा फाउंडरचं एक CTC ना, काय टेलिग्राफिक ऑफिसचं नाव काय, तर तिथे तिथे फिक्स टाईम कॉल बुक करायचा. 12 साडेबाराला कॉल करायचा, ती पावती घ्यायची, बाकीची कामं करायची. 12 वाजता तिथे यायचं, ते दाखवायचं, ते जो 3 मिनिटाचा कॉल जोडून द्यायचे. त्यात काय असायचं की त्यावेळेला रत्नागिरीहून ब्रेक बल्क बोटी रत्नागिरीला यायच्या आणि त्यांच्यामध्ये आम्ही त्या ताईवा कंपनीच्या बोटीमध्ये तिथे आम्ही शिपमेंट करत होतो. पण ती परचेस ऑर्डर मिळाल्याशिवाय आमचे कस्टमचे डॉक्युमेंट पूर्ण होऊ शकत नव्हते. म्हणून त्यांना फोन करून, आहोत तुमची जर केबल आली नाही आहे, लवकर केबल पाठवा, PO पाठवा, ह्याच्याकरता ते फोन करावे लागायचे. आणि ते फोन करून आम्ही जात होतो. आणि ST समजा नाही मिळाली, 1-2 वेळा तर मी त्या ST जागा नाही मिळाली तर त्या न्यूजपेपरच्या टेम्पो जायचे तिथून, बेनेट कोलमन कंपनीच्या ऑफिसमधून. तर मी त्याच्यामध्ये न्यूजपेपरच्या बंडलावर बसून पण रत्नागिरीला जायचो. पण त्याचं असं काय मोठं काही, आता फार मोठं वाटतं पण असं काही वाटायचं नाही. त्याचा झोपही चांगली लागायची. सकाळी फक्त ती गाडी सगळीकडे पेपर टाकत जायची. तर 9-9:30 वाजायचे रत्नागिरीत पोचायला. पण अदरवाईज काय मोठा त्याच्यात त्रास वाटायचा नाही, असं होतं. वयाचा पण परिणाम. पुढं 1989 साली तुम्ही कोरियाला गेला होता, तेव्हा तुम्हाला पहिला ब्रेक मिळाला. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना सुरिमी हा शब्दही माहिती नसेल, म्हणजे मलाही माहिती नव्हता. म्हणजे वेगळ्या वेगळ्या माशांचा लगदा तयार करायचा आणि जपानमध्ये, कोरियामध्ये जेव्हा थंडी खूप असते तेव्हा मासे मिळत नसताना या लगद्यापासून वेगवेगळे पदार्थ करून खायची इथली पद्धत. आणि जवळजवळ थंडीचे 3-4 महिने ही सुरिमी हा त्यांचा मुख्य आहार असायचा. अशी सुरिमी बनवायचा प्लांट भारतातला पहिला यांनी केला, सगळ्यात मोठा केला, सगळ्यात जास्त निर्यात त्यांनी केली. सुरुवातीचं उत्पादन फक्त 10 टन होतं, पण ते झपाट्याने वाढत गेलं. बँकेचं कर्ज 1 वर्षात फिटलं. तर हा सगळा प्रवास तुम्ही सांगाल का थोडा? सांगतो. आधी सुरिमीमध्ये काही पण आणि त्याच्या आधी मी सुरिमीच्या आधी काय झालं की आम्ही 78 साली एक्सपोर्ट सुरू केला. तर त्यावेळेला आम्ही कन्व्हेन्शनल जो सी फूड एक्सपोर्ट असतो, म्हणजे कोळंबीचं जे टाटा ऑइल मिल करत होतो तेच काम आम्ही स्वतः सुरुवात केली. आणि त्यावेळेला ती पद्धत अशी होती की सगळ्या बोटवाल्यांना आगाऊ अंगावर पैसे द्यायचे असतात आणि मग त्याच्यातून ते वसूल करून घ्यायचे. पण त्या गोष्टीमध्ये काय मला नीट यश आलं नाही आणि मला भरपूर त्याच्यामध्ये माझे पैसे अडकल्याने नुकसान झालं. म्हणजे एक वेळ माझी निगेटिव्ह नेटवर्थ 60 लाख रुपये झाली. इतकी परिस्थिती आर्थिक वाईट त्यावेळेला झालेली होती. परंतु मला एक माहीत होतं की पैसे काय आपण काहीतरी चुकतोय ते दुरुस्त व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला कोळंबी विकत घेण्याकरता पैसे आपल्याकडे नाही, कोळंबीमध्ये आपल्या मार्जिन्स नाही,
बाकीच्या लोकांची खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, तर कोळंबीच्या बरोबर जे इतर मासे समुद्रात मिळतात त्याला पोषणाला मार्केट असू शकतं का, असा मी नेहमी विचार करत असे. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मला रिबन फिश नावाचा एक मासा असतो, त्याला मराठीमध्ये बगा किंवा बळा म्हणतात. माझ्या असं लक्षात आलं की त्या बळ्याला किंवा बग्याला चायनामध्ये आणि हाँगकाँगमध्ये आणि ह्या ठिकाणी भरपूर मागणी असते. त्यावेळी तो पहिल्यांदा थायलंडमधून तिकडे जात असे. पण म्हटलं आपण ह्या गोष्टी करायला पाहिजेत म्हणून त्याच्यात माहिती घ्यायला सुरुवात केली. आमच्या त्यात फॅक्टरीच्या शेजारी मरीन बायोलॉजिकल रिसर्च सेंटर नावाची गव्हर्नमेंटची संस्था होती, त्यांची खूप मोठी लायब्ररी होती, तिथे मी नेहमी जात असे. ते डॉक्टर रानडे म्हणून खूप प्रख्यात सायंटिस्ट होते, त्यांच्यानी माझा स्नेह झाला होता. तर तिथली पुस्तकं वाचता वाचता तो सुरिमी हा शब्द पहिल्यांदा मी तिथे वाचला होता आणि ते माझ्या लक्षात होतं. आणि रिबन फिशचा एक्सपोर्ट आम्ही पहिल्यांदा सुरू केला. त्याच्यामध्ये आम्हाला खरा म्हणजे पहिला ब्रेक थ्रू मिळाला की रिबन फिश हा मासा कोण वापरत नसल्यामुळे लॉन्चवाला मालकसुद्धा रिबन फिश सांगायचा खलाशाना की तुमचं तुम्ही घेऊन टाका, त्यातून तुम्हाला काय 2 पैसे मिळतील ते तुम्ही घ्या. तर मी जेव्हा त्या लॉन्चवाल्यांना म्हटलं की मला रिबन फिश पाहिजे, म्हणजे असल्या घाणेरड्या गोष्टी आम्ही हातात लावत नाहीत, तू त्या वकिला यांना जाऊन बघ कोणाला खलाशांकडे. पण ठीक आहे. तर ते 5 रुपयाला 30 किलोचा टोपला मिळायचा आणि आम्ही त्याच्यातून एक्सपोर्ट केल्यानंतर त्यात आम्हाला विंडफॉल प्रॉफिट मिळायला लागला. आणि पहिला 1 वर्ष असं झाल्यानंतर बाकी सगळ्यांच्या लक्षात आलं की हे टाकून द्यायची गोष्ट नाही आहे. मग सगळे लोक म्हणाले आम्हाला कोळंबी बरोबर रिबन फिश पण आमच्याकडे आला पाहिजे, अशी ती सुरुवात झाली. आणि आम्हाला ती लीड मिळालेली असल्यामुळे कोरियामध्ये आम्हाला चांगल्यापैकी त्या रिबन फिशला आमच्या डिमांड निर्माण झाली होती. आणि एक दिवस माझ्याकडे कोरियामधून असं आलं की आम्हाला लहान रिबन फिश आहे का तुमच्याकडे, साईज लहान. मी म्हटलं कशा करता पाहिजे, ते म्हणले आम्हाला त्याच्यापासून सुरिमी बनवायची. असं तो सुरिमीची सुरुवात कोरियामध्ये झाली. आता सुरिमी म्हणजे काय? सुरिमी म्हणजे एक्झॅक्टली तिंबलेली कणिक. आपण जशी घरामध्ये पोळी बनवताना कणिक तयार करतो आणि त्याला थोडीशी इलास्टिसिटी असते, मग ती लाटता वगैरे येते, अशा प्रकारची माशाची कणिक म्हणजे सुरिमी. आणि जसे आपले मिठाई बनवणारे लोक खवा विकत येतात, तसे ते सगळे सुरिमी विकत घेऊन त्याच्यापासून आपले आपले खाद्यपदार्थ बनवायचे, तळलेले, भाजलेले, शिजवलेले, उकडलेले. आणि ते सगळे 2 दिवस शेल्फ लाईफ, 4 दिवस शेल्फ लाईफ असे असायचे. ते साधारणपणे 1960च्या दरम्यान त्याच्यापासून ते ॲनालॉग प्रॉडक्ट बनवायला लागले, म्हणजे इमिटेशन ऑफ हाय व्हॅल्यू फिश, म्हणजे इमिटेशन क्रॅब, इमिटेशन स्कॅलॉप, इमिटेशन लॉबस्टर असे पदार्थ तयार होत होते. तर सुरुवातीला आम्ही फक्त ती सुरिमी बनवली. त्याच्यामध्ये सुद्धा सुरिमी बनवताना आम्ही योगायोगाने कुणाशीही कोलॅबरेशन किंवा सहकार्य कोणाचं घेतलं नाही, कारण ती माहिती काय ती होती. कोरियामध्ये जाऊन ती मशिनरीच्या लोकांना भेटलो, त्यांना मी म्हटलं आम्हाला याचे तुमच्या 1-2-3 सुरिमीचे कारखाने दाखवा. ते बघितल्यावर मला असं गट फिलिंग आलं की एकदम इंट्रिगेट काही नाही आहे, आपण या गोष्टी करू शकू. त्यांना मी म्हटलं की तुम्ही आम्हाला ह्याच्याबरोबर 2 माणसं दिली पाहिजेत, त्यांचे आम्ही पैसे देणार की त्याने आमच्या लोकांना ट्रेन करायचे. आणि असं सगळं करून मी आलो आणि त्या 60 लाख रुपयाची निगेटिव्ह नेटवर्थ होती, त्यातले जवळजवळ 40-1 लाख रुपये मी फेडले होते बँकेचे परत तिथपर्यंत, आणि 20-1 लाख रुपये शिल्लक होते. आणि आमची बँक होती युनायटेड वेस्टर्न बँक. मग त्यात ते सगळे जोशी कुलकर्णी कंपनी असल्यामुळे त्या सगळ्यांना वाटतं की आमचेच पैसे हा वापरतो, बँकेचे नाही, अशी परिस्थिती त्यांची होती. तर ते मला सांगायला लागले, अरे आत्ता कुठे तू सुधारतोय कुठेतरी आणि तुला परत काही अवघड आठवले, तू असं काय करतो. मी म्हटलं बा माझ्या दृष्टीने हे अतिशय चांगलं प्रोजेक्ट आहे, तुम्ही मला याच्याकरता मदत करा. मग ते म्हणाले आम्हाला हे ॲज ॲप्रेझल करता येत नाही, आम्हाला हा शब्द पण माहिती नाही, आम्ही कसं ॲप्रेझल करणार. ठीक आहे. मग नंतर एक दिवस रत्नागिरीमध्ये नाबार्डचा एक प्रोग्राम होता. मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नाबार्ड ही ॲग्रिकल्चरची बँक आहे, रिझर्व्ह बँकेची फॅसिलिटी ती आहे, तर हे लोक काय आम्ही ॲप्रेझल करू शकत नाही असं म्हणू शकणार नाही. मग मी त्यांच्याकडे गेलो होतो, वरळीत त्यांचं ऑफिस होतं, पण ते पण म्हणाले की आम्हाला हे माहिती नाही कसं करायचं. मी म्हटलं मी तुम्हाला पुस्तक आणून देतो, मी तुम्हाला दाखवतो, आणि तुम्ही असं ऑफिशियली सांगू शकत नाही की मी ॲप्रेझल करणार नाही म्हणून.
मग त्यांना त्याची माहिती दिली, त्यांना रत्नागिरीला घेऊन गेलो, त्यांना अबंडन्स ऑफ रॉ मटेरियल दाखवलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला त्याची ॲप्रेझल नोट करून दिली. मग परत मी बँकेमध्ये आलो तर बँक म्हणली जरी नाबार्डने तुम्हाला ॲप्रेझल करून दिलं असलं तरी आम्ही काय पैसे द्यायला पाहिजे असं काही आमच्यावर बंधन नाही. परंतु त्यात काय झालं की त्या बँकेचे PN जोशी म्हणून जे चेअरमन होते ते अतिशय सहृदय होते आणि माझ्या योगायोगाने म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग प्रत्येक वेळेला माझे जे क्रेडिटमधले लोक होते त्यांना वाटायचं की माझ्याकडचे पैसे काय कधी वसूल होणार नाहीत, पण चेअरमनना नेहमी माझ्यावर विश्वास असायचा. कारण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की मी कधीही बँकेच्या माणसाला त्याच्याकडे पाठ फिरवली नाही. कारण जरी मी बँकेचे पैसे देणं होतो तरी मीच ठरवून बँकेमध्ये जायचो की अशी अशी परिस्थिती आहे, आता पुढच्या महिन्यात काहीतरी होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे. म्हणजे बँकेला चुकवतोय किंवा बँक माझ्या मागे लागली असं कधी झालं नाही. त्याच्यामुळे त्यांना एक असं कॉन्फिडन्स होता. आणि मग PN जोशींच्या मध्यस्थीमुळे ते माझं लोन पास झालं आणि लिटरली ते आमचं जे प्रोजेक्ट पैसे घेतल्यापासून एक 8 महिन्यात चालू झालं आणि 8 महिन्यात चालू झाल्यानंतर जवळजवळ 10 महिन्यात ते सगळे आम्ही त्यांचे पैसे 1.5 कोटी रुपये फेडून टाकले. आता ॲक्च्युली काय ते काय टाळ्या महिन्याची गोष्ट नाही आहे. खरं म्हणजे मला काय ते हप्ते लिहून दिलेले होते तेवढे हप्ते करून मी फायनान्शियल इंजिनिअरिंग करायला पाहिजे होतं, परंतु मला कोण फायनान्शियल एक्सपर्ट माझ्यावर नसल्यामुळे मी आपले पैसे काही फेडून टाकले होते. पण मग त्यांना असं वाटायला लागलं बघ की इतक्या लवकर कशाने फेडले पैसे आणि काय आहे. मग त्यांना वाटायला लागलं की मग आता आम्ही इतक्या वेळा इतक्या गोष्टी घालून पडून बोललेले आहोत, आम्हाला सोडून जाईल की काय. मी त्यांना सांगितलं म्हटलं मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. तुम्ही काय मला माझ्यावर विश्वास तुम्ही दाखवला होता, माझ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला त्रास वाटत होता, त्याचा सुधारलेली आहे, तो डोंट वरी, अशी ती सुरुवात झाली. तर त्यानंतर मग देअर वॉज नो लुकिंग बॅक. आम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि आम्ही पहिल्यांदा भारतातले एकटेच असल्यामुळे आम्ही वेस्ट कोस्टवरचे सगळीकडचे मासे रत्नागिरीमध्ये आणत होतो. आणि त्याच्यानंतर आमचा सक्सेस बघितल्यानंतर जवळजवळ आज भारतामध्ये 10, 12, 15 लोक मला वाटतं सुरिमी बनवणारे आहेत. त्याच्यामुळे मग नंतर जिथे मासे तिकडे आम्ही जायला पाहिजे असं आमच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही पहिल्यांदा वेरावळमध्ये गेलो, तिथे एका भाड्याच्या कारखान्यामध्ये आम्ही सुरिमी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते हिंदुस्तान युनिलिव्हर जे होते त्यांना त्यांची फिशरी डिव्हिजन विकून टाकायची होती. तर ते माझा मुलगा अर्जुन तो आता त्याच्यामध्ये काम करतो, त्याने त्यात लीड घेतली आणि त्याने त्यांच्याशी निगोशिएट केलं. आम्ही त्यांचा तो फिश प्रोसेसिंगचा धंदा आहे तो आम्ही त्यांच्याकडून टेक ओव्हर केला. तर त्यांची इथं ती चोरवाडच्या तिथे फॅक्टरी जी आहे ती आणि त्यांचंच युनिट ब्रह्मावरला होतं. आणि ते ब्रह्मावरचं युनिट आम्ही केलं आणि नंतर त्याचं मँगलोरला गेलं. याच्यातलं एक मर्मस्थान तुम्ही लक्षात घ्या काय म्हटलं. यांच्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली ती टाटा ऑइल मिल कंपनीकडे झाली. ती टाटा ऑइल मिल कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने विकत घेतली होती आणि त्याच हिंदुस्तान युनिलिव्हरची सगळी मरीन डिव्हिजन ही आम्ही घेतली. म्हणजे वर्तुळ कसं पूर्ण झालं. आणि दुसरा एक मला गमतीदार भाग वाटतो की आपल्याकडे हल्ली कचऱ्यातून संपत्ती निर्माण अशा विषयावरती बरेच लेख येत असतात, पण हा खरोखरच हा रिबीन मासा जो कचरा म्हणून फेकून दिला जायचा त्याच्यातनं हा सगळा प्रवास सुरू झाला. हां, ते म्हणजे ॲक्च्युली आम्ही तो व्यवसाय सुरू करेपर्यंत भारतातून आजही मोठ्या प्रमाणात जी सगळी सी फूड एक्सपोर्ट होतो तो कोळंबी, पापलेट किंवा सुरमई असे ज्याला आपण टेबल फिश म्हणतो त्यांचा मोठा व्यवसाय आहे. पण ते त्यांच्या बरोबरीने जे छोटे मासे मिळतात ज्या माशांना आपल्याकडे खाण्याकरता मागणी नसते ते मासे फार फार काय होते जास्ती मिळाले तर लोक समुद्रात टाकून द्यायचे किंवा किनाऱ्याला घेऊन आले तर वाळवायचे आणि त्याचे काहीतरी कोंबडी खाद्यामध्ये घाला किंवा खत करा असं करायचे. तर त्या सगळ्या माशांना ह्या सुरमीच्या व्यवसायामुळे एक्सपोर्ट डिमांड सुरू झाली. पुढं तुम्ही 2013 साली हाँगकाँगमध्ये, 2016 साली लॉस एंजलिसमध्ये ऑफिस स्थापन केलं. खूप तुमचा याचा विस्तार झाला, वाढत गेलं. हा सगळा पसारा तुम्हाला कसा काय घेतला? काय असतं की एक अर्जुनच्या तुमच्या मुलाच्या सहभागाचा अर्जुनचा तो सहभाग आज अर्जुनच सगळा व्यवसाय बघतो. अतिशय माझ्याहीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय बघतो.
परंतु तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आमच्याकडे आमच्या सगळ्या लोकांची जी आम्हाला कमिटमेंट मिळाली आमच्या व्यवसायामध्ये ती अशी होती की आमच्याकडची वर्क कल्चर असं निर्माण झालं की सगळ्या लोकांना रोज सकाळी येताना त्याच्यामध्ये उत्सुकता असते आणि संध्याकाळी जाताना समाधान असतं की आज जे ठरवलेलं काम होतं ते आपल्या हातून झालं. त्याच्यामुळे हे जे यश आहे हे कम्प्लिटली सांघिक यश आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळा लोक मला सांगतात की बाबा तुझ्यामुळे झालं. तर मला असं वाटतं जेवढे त्याचे मार्क मला असतील तेवढेच मार्क आमच्या सगळ्या काम करणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये आहेत. शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक माणसाने त्याच्यामध्ये जो सहभाग घेतलेला आहे आणि त्या प्रत्येकाला जो सेल्फ प्राईड त्याच्यामध्ये येतो तो आहे. म्हणून असं होतं की आज योगायोगाने आणि देवाच्या कृपेने रत्नागिरीमध्ये हा माणूस कोणाकडे कामाला आहे, गजरेमध्ये म्हटलं त्याच्याकडे ते लोक वेगळ्या नजरेने बघतात आणि त्याला कारण त्यांची वागण्याची पद्धत तिथली जी आहे ती आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व लोकांना आम्ही देतो. आणि आज अर्जुनचं जे त्याच्यातलं नेतृत्व आहे ते अजूनही खूप डायनॅमिक आहे की त्यांच्यामुळे आम्ही लॉस एंजल्सला ऑफिस केलेलं आहे, आम्ही हाँगकाँगमध्ये ऑफिस केलेलं आहे, आम्ही हॉलंडमध्ये ऑफिस केलेलं आहे, आम्ही जपानमध्ये ऑफिस केलेलं आहे. आज आमचा प्रॉडक्ट हा वॉलमार्टच्या सॅम्स क्लबमध्ये गजरे नावाने विकला जातो. तुम्ही आत्ता जरी तुमच्या फोनमध्ये गुगल केलं की सॅम्स क्लब डॅश गजरे ती तुम्हाला लगेच त्याची सगळी चित्र समोर येतील. अशी परिस्थिती आज आहे. जपानमध्ये सुद्धा जी काय मोठी सगळी चेन दुकानं आहेत त्या सगळ्या दुकानांच्यामध्ये गजरे नाव लिहिलेला प्रॉडक्ट विकतो आम्ही. कॅलिफोर्नियामध्ये काही ठिकाणी मीना नावाचा प्रॉडक्ट आम्ही विकतो. अधिक आम्ही बाकीच्या लोकांकरता पण म्हणजे यांच्या पत्नीचं नाव आणि दोन्ही नावामध्ये मासा समान आहे. एक सांगायला हवं की यांच्या कंपनीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना हे श्रेय देतात अर्थात त्यांच्या मनात मोठेपण आहे. पण खरोखरच आपल्या कामगारांची काळजी कशी घ्यायची ते यांच्या उदाहरणांमधून शिकण्यासारखं आहे. त्यांच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुली कामाला आहेत आणि त्यातही मोठ्या प्रमाणावर मुसलमान मुलीसुद्धा कामाला आहेत. अगदी बुरखा घालून काम करणारे आहेत, बुरखा घालून येणारे आहेत, काम करताना बुरखा नाही घालून. पण यांचं एक वेगळेपण म्हणजे त्यांना रात्रपाळी केल्यानंतर घरी जायला त्रास होऊ नये, काही तास विश्रांती घेता यावी म्हणून आपल्या कारखान्याच्या आवारातच त्यांना काही तास विश्रांती घ्यायची तजवीज यांनी केलेली आहे. हे पण एक दुर्मिळ. काय वाटतं का की त्यांना इथपर्यंत सेक्युरिटी वाटत नाही. आम्ही उलट चांगलं आम्ही कोणाला बाहेर जाऊ देत नाही तिथून. आमच्याकडे जे आता अशी अर्जुननी नवीन कल्पना आणलेल्या आहेत. आमच्याकडे सगळ्या लोकांकरता मेडिक्लेमचा इन्शुरन्स केलेला आहे आणि तो आमच्याकडे काम करणारा माणूस अधिक त्याच्या चॉईसची 4 माणसं अशा 5 लोकांचा मेडिक्लेमचा इन्शुरन्स कंपनी त्याचा प्रीमियम भरते. त्यामुळे ह्या लोकांच्या घरात कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तरी ह्या लोकांना त्यांना त्रास काही वाटत नाही. कॅशलेस त्यांचं सगळं काम होतं. ह्या गोष्टी तिथे होतात. तुमच्या ETP म्हणजे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटबद्दल पण खरं म्हणजे सांगण्यासारखं आहे की अशा प्रकारचा इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्लांट उभारणारी पहिलीच कंपनी. जे कारण मासे धुण्याकरता प्रचंड प्रमाणावर पाणी लागतं, ते दूषित होतं, ते समुद्रात परत सोडलं तर ते पण चुकीचं होईल. मग त्याच्या शुद्धीकरणाकरता गजरे मरीननी प्रकल्प उभारला आहे आणि ते पण अगदी ते सगळं पाणी त्याचा पुनर्वापर होतो. त्या सगळ्या परिसरामध्ये झाडं बिडं याच्याकरता गार्डनिंग करता ते पाणी वापरलं जातं. त्याशिवाय पायरोलिस तेल म्हणजे प्लास्टिकचा उपयोग इंधन म्हणून कसा करता येईल यावर पण त्यांनी पुष्कळ काम केलेलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी कारखान्याला जी वीज लागते त्या विजेची निर्मिती देखील ते स्वतः करतात. तर अशा गोष्टी देखील या महत्त्वाच्या आहेत, पर्यावरणपूरक आहेत. आता हे जे आमच्या कारखान्यामध्ये योगायोगाने जे आमचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे ॲनारोबिक डायजेशन आम्ही त्या पाण्याचं करतो आणि आमचं फिशरीजमधलं पहिलं CDM अप्रूव्ड प्लांट आहे. त्यामुळे आम्हाला कार्बन क्रेडिटला आम्ही एलिजिबल आहोत. तर ते एक आम्ही मोठ्या प्रमाणात काम करतो. त्याच्यानंतर ते पाणी आता याने बोलल्याप्रमाणे तिथे झाडांना वगैरे वापरतो. आम्ही ॲक्च्युली पहिल्यांदा जवळजवळ आम्हाला दिवसाला 20-1 लाख लिटर पाणी लागतं. रत्नागिरीमध्ये लागायचं पूर्वी. तर आम्ही लोकांना ऑफर दिली होती की तुम्हाला कोणालाही शेतीला पाणी पाहिजे तर आम्ही देतो. परंतु आपल्याकडे असं कोणी एखादी गोष्ट ऑफर केली की लोकांना त्याच्यात शंका येते की असं कसं होईल, असं कसं करतील.
म्हणून आमच्याकडे आमच्या फॅक्टरीपासून 12 किलोमीटर समुद्रामध्ये पाण्याची सोडण्याची लाईन पण केलेली आहे. तर त्याच्यामुळे जे पाणी आम्ही स्वतः वापरू शकत नाही ते पाणी आम्ही खाली सोडून देतो. नंतर त्या पाण्यामध्ये ॲनारोबिक डायजेशन करत असताना त्याच्यामध्ये मिथेन जनरेट होतो. तर त्या मिथेनचाही वापर आम्ही बॉयलरला फ्युएल म्हणून करतो, ते काम करतो. त्याच्यानंतर त्याच्यामधून जो स्लज निर्माण होतो तो खूप चांगल्या प्रकारचा NPK वालं खत म्हणून निर्माण होते. तर त्याचाही आम्ही चांगल्यापैकी वापर करतो. अशी आणि आमचा सतत प्रयत्न असा आहे की ते पाणी पिण्याचं कसं करता येईल, पण अजूनपर्यंत ते काय आम्हाला जमलेलं नाही आहे. बघूया केव्हा वेळ येईल तेव्हा कसं काय करता येईल ते. एक जरासा नाजूक प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतो हा, की बहुतेक उद्योजकांची अशी तक्रार असते की त्यांना स्थानिक समाजविघातक तत्व, राजकारणी, गुंड यांचा सतत त्रास होत असतो. तुम्ही आमचीच माणसं घ्या, आम्हालाच कॉन्ट्रॅक्ट द्या, आमच्याकडे स्क्रॅप विका, मग हजार गोष्टी असतात. असा काही तुम्हाला कधी स्थानिक पातळीवरती त्रास झाला का? नाही, सुरुवातीला आम्हाला पहिल्यांदा तुमच्या कारखान्यातून खूप वास येतो वगैरे अशा गोष्टी व्हायला लागल्या. मग आमचं काय ते बघा, म्हणजे मग पण ते नंतर असं काही त्याच्यामुळे मोठा काहीतरी काम बंद होईल किंवा मनस्ताप होईल असं काही वाटलं नाही कधी. आणि बाकीचे काय की बाकीच्या सगळ्या आमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं अजूनपर्यंत तरी त्या कंपनीचं बद्दल मत चांगलं असल्यामुळे त्या सगळ्या लोकांकडनं त्यांचं पारिपत्य जास्ती होतं. ते आमच्यापर्यंत कोणी येतच नाही. ती परिस्थिती होती. हां, ते दीपक गद्रेंना एक खूप महत्त्वाचा मोलाचा असा वारसा मिळाला. त्यांचे आजोबा अनंत हरी गद्रे, जे समतानंद अशी उपाधी त्यांना शंकराचार्यांनी दिली होती, ते मौत साप्ताहिकाचे संस्थापक म्हणून, जाहिरात जनार्दन म्हणून आचार्यत्रीने त्यांना पदवी दिली. असे जाहिरात क्षेत्रामध्ये निपुण तज्ज्ञ म्हणून, नाटककार म्हणून रौप्य महोत्सवी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद बालगंधर्वांच्या हस्ते अनंत हरी गद्रेंना मिळालं. तितक्या त्यांचं योगदान मोठं आहे. ज्या वेळेला चित्रपट आले आणि नाटकांकडे प्रेक्षक काही नसे झाले तर नाटकं त्यावेळेला पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत चालायची. अनंत हरी गद्रेंनी पहिल्यांदी 2-2.5 तासाची नाटकं द्यायला सुरुवात केली. एकापाठोपाठ 9 नाटकं त्यांनी उत्तम लिहिली आणि खरोखर मराठी रंगभूमीला संजीवनी दिली. आणि त्याकरता त्यांना नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं होतं. शिवाय अस्पृश्यता निवारणाकरता त्यांनी जे काम केलं, झुणका-भाकर चळवळ, ते सगळं आपल्याला अनेकांना माहिती असेल. तर हा जो तुम्हाला वारसा मिळाला आजोबांकडून, त्याचा एक संस्था म्हणून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत तुमचा सहभाग असतो. जसं जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारणं, विविध पाठशाळा, त्याबद्दल काही सांगाल का? आणि आता वेदपाठ शाळा, आमचं गाव देवरुख आहे, देवरुखमध्ये एक वेदपाठ शाळा सुरू झालेली आहे. त्यात इतर लोकांच्या बरोबर मी सहभाग घेतलेला आहे. तर त्याची सुरुवात अशी झाली होती की आमच्या घरात काही पूजा अर्चा असताना, हल्ली आता कोण आमच्या गावात दशग्रंथी ब्राह्मण शिल्लक राहिलेले नाहीत, सगळे मुंबई पुण्याला गेले, अमुक झालं तमुक झालं. ते मी त्यांना म्हटलं, अरे तुम्ही नुसतं ना अडचणी सांगण्यापेक्षा सोल्युशन काढूया काहीतरी. आपण तिथे एखादी जर वेदपाठ शाळा सुरू केली तर आपण ह्याच्यातून बाहेर काम करू शकू. म्हणून मी त्या गावातले समविचारी 4-5 लोक होते, त्यांच्या बरोबरीने आम्ही ती सुरुवात केली. एका गावातल्या माणसाने त्याच्यामध्ये उदाहरण करणारे जवळ 3 एकर जागेचा प्लॉट जे डोनेशन म्हणून दिलं, ते देसाई मला वाटतं त्याचं नाव आहे. आणि मग आम्ही फंडिंग गोळा केलं आणि त्याच्यामध्ये ते वेदपाठ शाळा तयार केली. आणि जवळजवळ अजूनपर्यंत 60-70 मुलं तिथून बाहेर पडलेली आहेत. आणि आम्ही असा विचार करतो की हे एक प्रोफेशन आहे. जसे इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, तर ही समाजाला याज्ञिकाची तर गरज आहे, नाही म्हणता येत नाही. म्हणून मग याज्ञिकाची पण जर तयारी आपण केली तर चांगल्यापैकी ट्रेनिंग असलेले याज्ञिक जर झाले, आणि ते सुद्धा स्मार्ट पाहिजे. तर आपल्याकडे भटजी म्हटलं की त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते. तर आम्ही आमच्या याज्ञिकांना सांगितलं की तुम्हाला मोडकं तोडकं का इंग्रजी बोलता आलं पाहिजे, तुम्हाला करंट अफेअर्स माहिती असले पाहिजे, तुम्हाला कम्प्युटर लिटरसी असली पाहिजे. असे करून आमच्यातून जे बाहेर पडणारे याज्ञिक आहे ते इंटरनेट पण चेक करू शकतात. आणि त्याच्यामुळे त्याच्या शाळेची वेबसाईट पण आहे. त्याच्या मला वाटतं काहीतरी वेदपाठ शाळा असं त्या वेबसाईट जर तुम्ही गुगल केली तर ती देऊळच्या वेदपाठ शाळेची त्याच्यात येते. म्हणून म्हटलं की तुमचं त्याच्यातलं प्रोफेशनचं काम संपल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला तुमचा यजमान विचारतो की ह्याचा अर्थ काय तुम्ही सांगितलात तो,
तर तुमचा जर चेहरा पडला तर तुमचा काय उपयोग नाही आहे. तर तुम्ही त्यांना समजावून सांगू शकला पाहिजे की मी आत्ता जे काय बोललो ते काय असतं. म्हटलं काही वेळेला तुम्हाला ठोकून पण सांगायला पाहिजे की तुझं चांगलं व्हावं असं मी बोललेलो होतो फक्त. पण त्याच्यामुळे त्या मुलांच्यात एक प्रकारचा स्मार्टनेस आलेला आहे. मी परवाच असं ऐकलं की ठाण्याला कोणीतरी आमच्या तिथे शिकलेल्या मुलांनी स्वतःचा अपार्टमेंट विकत घेऊन गाडी घेऊन तो यादनिकीला जातो. तर एवढी त्यांची तयारी झालेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे पहिल्यांदा काय असायचं की ज्याला बाकीचं काय करता येत नाही त्याला म्हणायला पाठवायचं. तर मी त्यांना आम्ही असं तिथे म्हणतो की हे एक वेगळं प्रोफेशन आहे आणि आपल्याला आवडो किंवा न आवडो समाजाला याची गरज आहे. मग तुम्ही बाकी जर काय जमत नसेल तर तुम्ही का नाही शिकत आहे. आणि त्या देवरूच्या वेटपट शाळेमध्ये जो काय 5 वर्ष ते शिकवतात कोणाला कोणाला पैसे घेत नाही, त्याला तसंच्या तसं शिकवतात. म्हणून ज्या लोकांना अशी आर्थिक सपोर्टची गरज असते असे लोक तिथे येतात तरी आणि चांगलं करतात. ते झालं वेटपट शाळेचं. तुम्ही मला मागता जिल्हा परिषदेच्या शाळांचा पण एक प्रश्न विचारला होता. काय करतो आम्ही लक्षात आलं आमच्या की आपल्याकडे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे तर बऱ्याच ठिकाणी मिसमॅच आहे. 2 शिक्षक 4 वर्ग, नंतर ते शिक्षक जे येतात ते सगळे आपल्या आपल्या गावाला कशी बदली करून मिळेल हे बघण्याचं त्यांचं काम चाललेलं असतं. म्हणजे आम्ही एक त्यात आमच्याच मनाने कुणाला न सांगता एक 7-8 शाळा अशा आम्ही रत्नागिरी गावातल्या मनात धरलेल्या आहेत. आणि आम्ही एक आमच्याकडे DED व्यक्ती आमच्याबरोबर आहे. ती रुटीनली प्रत्येक शाळेमध्ये एकदा जाते, त्या शिक्षकांशी बोलते, त्यांना काय तुम्हाला मदत पाहिजे काय विचारते. आणि ती असं तिचा उद्देश एवढाच असतो की आता तुम्ही हे काम पत्करलेलं आहे ना, मग आनंदाने का नाही करत. तुम्ही नाईलाजाने करण्यापेक्षा आनंदाने केलं तर तुमचा वेळ पण चांगला जाईल आणि मुलांचं शिक्षण पण चांगलं होईल आणि तुम्हाला लागेल ती मदत आम्ही करतो. असं करून ती काम करते त्यांच्याबरोबर. आणि त्या सगळ्या शाळांना आम्ही कम्प्युटर दिलेले आहेत, एज्युकेशनची सॉफ्टवेअर दिलेली आहे, ती कशी वापरायची ते शिकवलेलं आहे. त्या कॉम्प्युटरचं मेंटेनन्स करण्याकरता आमच्या फॅक्टरीतलाच माणूस तिथे जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्यांना एक थोडासा तरी आता हुरूप आलेला आहे. म्हणजे मी असं म्हणेन की त्या समुद्रात एक जो थेंब पडतो त्यातला 1 कोटीवा भाग आमचा असेल, पण आम्हाला समाधान वाटतं की आम्ही या गोष्टी करतोय. असं होतं ते. मराठीमध्ये जावयाला दशमग्रह असं खूपदा म्हटलं जातं. पण मला वाटतं तुमचं आणि तुमच्या सासऱ्यांचं नातं हे खरोखरच जगावेगळं अगदी असं होतं. यांचे सासरे म्हणजे कोल्हापूरचे वसंतराव घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट, ज्यांनी एका ट्रकपासून 1000 ट्रकपर्यंत मजल गाठली. त्यांची कन्या मीना यांची पत्नी. तर तुमच्या सासऱ्यांबद्दल काही ते तुमचं प्रेरणास्थानच होतं. म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही बरंच काही तुम्हाला शिकायला मिळालं. त्यांच्याविषयी काही सांगाल का? नाही, आता ॲक्च्युली मी जेव्हा शाळेत होतो तर आमच्या घराच्या शेजारच्याच मोठ्या कॅम्पसमध्ये त्यांची ते ट्रान्सपोर्ट कंपनी होती. हां, तर त्याच्यामुळे ते पिवळा बोर्ड त्याच्यावर लाल अक्षर आहे आणि ते ट्रक मला खूप कुतूहल त्याचं वाटायचं. आणि ते सगळं तर बघितल्यावर आवडावं. मला असं वाटायचं की ह्याच्या मागची माणसं केवढी असतील मोठी. मग एक दिवस असं योगायोगाने मला ते गाडीतून जाताना दिसले. त्याचे साधे एकदम माणूस होता. तर मला असं वाटलं की एवढं मोठ्या कंपनीचा माणूस इतका साधा कसा असू शकेल. अशी ती पहिली एक माझं त्यांच्याबद्दलचं इम्प्रेशन होतं. हे तुमच्याबद्दल पण लोक म्हणू शकते ना. एनिवे, तो कंटिन्यू दॅट स्टोरी. नंतर ज्यावेळेला काय झालं, माझी पत्नी माझ्या बहिणीच्या वर्गात शाळेमध्ये होती आणि मला 2 वर्ष ज्युनियर होती. परंतु तिथपर्यंत म्हणजे मी जवळजवळ कॉलेजच्या शेवटच्या वर्षात जाईपर्यंत माझ्या मनात असं कोणत्याही प्रकारे आपण तिला मला तिच्याबद्दल काहीतरी माझ्या मनात भावना आहे असं कधी मला वाटलं नाही. पण जेव्हा असं माझ्या लक्षात आलं की यस मला असं वाटतं तिच्याबद्दल, तेव्हा मी तिला विचारलं की बाबा मला असं तुझ्याबद्दल वाटतंय तर तुझं काय मत आहे. ती मला म्हणली वडिलांना विचार. म्हणून मुंबईला रिट्स हॉटेलमध्ये ते उतरायचे नेहमी. रिट्स आधी नंतर ताजमध्ये होते. येस, ते आधी रिट्समध्ये होते नंतर ताजमध्ये गेले. तर त्याने मला तिथे मी त्यांना पत्र लिहिलं मग की मी तुमच्या असं असं आहे आणि मला असं असं करायचं आहे. तर ते म्हणले मला भेटायला ये. मग मी भेटायला गेलो. त्यांना मी काय करण्याचा प्रयत्न करतो ते सांगितलं. तेव्हा स्टेबल काही नव्हतं. तर ते म्हणले ठीक आहे, नुसतं ऐकून घेतलं. आणि मग मी म्हटलं होतं काय म्हणायचं त्यात.
पण नंतर ते आमचं सगळं जमून गेलं लग्न वगैरे. आणि मला 60 लाख रुपये निगेटिव्ह नेटवर्थ असताना सुद्धा ते मला बँकेमध्ये गॅरंटर राहिले होते. आणि गॅरंटर राहिल्यानंतर त्याने मला एकदाही कधी विचारलं तुझी परिस्थिती कशी आहे म्हणून. म्हणजे हा त्यांचा कॉन्फिडन्स होता. आणि मग तेवढा तो मोठा माणूस, मी त्यांच्याकडे सुद्धा अतिशय मोकळ्या मनाने जात असे. तर त्यांनी मला कधी उद्या जातो म्हटलं की उद्या जाऊन कधी दिलं नाही. आणि एक दिवस जास्त मला थांबवून घ्यायचे. आणि अशी इंटरॅक्शन म्हणजे खूप चांगली होती. सो डेफिनेटली ते माझे एक खूप मोठं प्रेरणास्थान होतं. आणि त्याही बरोबरीने त्यांच्याकडून त्यांनी न शिकवता अनेक गोष्टी मला बघायला मिळाल्या. तुम्ही सतत जगभर प्रवास करत असता आणि जपानमधनं एकदा प्रवास करताना बुलेट ट्रेननी जाताना तिथे तिकीट चेकर आला आणि सगळ्यांची तिकीटं तपासण्यापूर्वी त्याने सगळ्यांना वाकून नमस्कार केला. आणि तिकीटं तपासून झाल्यानंतर जेव्हा तो गेला पुढच्या डब्यात तेव्हा देखील त्यांनी सगळ्यांना वाकून नमस्कार केला. आणि तुमच्यावरती त्याचा खूप परिणाम झाला की जपानमधला अदबशीरपणा कुठून येतो, आज त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासाठी अशा आणखीन काही गोष्टी तुम्हाला दिसल्या का की ज्या आपण शिकू शकतो? हो, अतिशय म्हणजे प्रयत्न की पहिल्यांदा सोशल डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो, सौजन्य जे आपण म्हणतो. आता जपानमध्ये सुद्धा टोकियोमध्ये त्या ट्रेनला गर्दी भरपूर असते, पण घुसाघुशी तिथे कधी होत नाही. त्याला सगळ्या लाईनमध्येच लोक उभे असतात, झटाझट आत जातात. नंतर त्यांच्याकडे ती ट्रेन साफ करणारी जी माणसं येतात ती लिटरली 5 का 7 मिनिटात त्या खुर्च्या उलट्या करणं, साफसफाई करणं, परत बाहेर आले. आणि अदब जे वाकून अभिवादन करणं हे सर्वसामान्य जपानी माणसाला जे भिनवलेलं आहे ते माझ्या मते, मी चौकशी मुद्दाम केली होती त्याची, तर शालेय शिक्षणापासून त्यांना ह्या ज्या डिसिप्लिनच्या गोष्टी आहेत, स्वच्छता, अदबशीरपणा, सौजन्य, ह्या सगळ्या गोष्टींचे संस्कार त्यांच्याबरोबर शाळेपासून होतात. आणि तुम्ही कुठल्याही जपानी माणसाला कुठेही भेटला, की कुठलाही मोठ्यात मोठा असला ना, जर तुम्ही त्याला भेटायला गेला तर तो पहिल्यांदा तुम्हाला असाच करतो. ह्या गोष्टी माझ्या मते आपल्याला शिकण्यासारख्या आहेत खूप, मला तरी असं वाटतं. अनेकदा लोक असं म्हणतात की रत्नागिरीमध्ये नारळाच्या झाडावरनं नारळ काढण्याकरता किंवा आंबे काढण्याकरता नेपाळी गुरखे कामाला लागतात, स्थानिक माणसं मिळत नाही. ही तक्रार मी अनेकदा ऐकली, अनेकांनी अनेक वेळा ऐकली असेल. हे असं याचंच एक दुसरं एक असंच अनुषंगिक उदाहरण म्हणजे की विकास प्रकल्पांना, नाणार एक उदाहरण आहे, जैतापूर उदाहरण आहे, कोकणामधून लोकांचा विरोध खूप होतो आणि त्यामुळे असे अनेक प्रकल्प एकतर आपल्या हातातून जातात किंवा ते खूपच विलंब होतो त्यांना. इंद्रांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. तर हे असं का व्हावं की म्हणजे आपल्याकडे एकतर स्थानिक माणसं काम करत नाहीत आणि विकास प्रकल्पांना सहकार्य करत नाही, हे कशामुळे होतं? हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. तर स्थानिक माणसं काम करत नाहीत ह्याच्यापेक्षा सुद्धा त्यांना कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे त्या प्रकारचं काम त्यांना तिथे मिळत नाही असं मला स्वतःला वाटतं. आज काय झालेलं आहे की श्रमाची प्रतिष्ठा ज्याला आपण म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये तिथे थोडासा संभ्रम आहे की कंपनीत काम असेल तर तो कामाला येईल, पण तो जर समजा आता फिशिंगमध्ये खलाशाचं काम असेल किंवा तिथे मासे त्या टोपल्या उचलायचं काम असेल तर त्याच्यामध्ये त्या माणसाला तेवढा मोठा इंटरेस्ट वाटत नाही. कारण त्याला असं वाटतं मी हे काम करताना मला कुणी बघितलं तर लोकांना काय वाटेल. तर खरं म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा जर आपण ह्या प्रत्येक घरातल्या लोकांनी आपापल्या मुलांच्यावर इन्व्हाइट केली तर हे प्रश्न सुटू शकतील. जेव्हा नेपाळची माणसं रत्नागिरीमध्ये आंब्यावर त्या बागा राखण्याकरता येतात, 25-50 वर्षापूर्वी लोकलच माणसं करत होती. परंतु आपल्याकडे थोडंसं शालेय शिक्षण वाढल्यानंतर लोकांना मी कोणतं काम केलं पाहिजे किंवा माझ्या मुलाने कोणतं काम केलं पाहिजे अशी एक लोकांच्या मनात कल्पना निर्माण झालेली असल्यामुळे श्रमाची प्रतिष्ठा जी आहे ना त्याला न ओळखता फक्त काहीतरी बैठक काम किंवा ज्याला लोकांना सन्मानपूर्वक वाटतं असं काम मिळेल तरच मी ते काम करीन, नाही तर करणार नाही असं वाटत असावं असं मला वाटतं. आणि हे नाणारचे जे प्रकल्प आहेत तर ह्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्या मते त्यामध्ये लोकांची भरपूर प्रमाणात दिशाभूल केली जाते. खरं म्हणजे हे जेव्हा प्रकल्प आले त्यावेळेला हा प्रकल्प म्हणजे काय आहे ह्याच्या भरपूर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, पब्लिसिटी म्हणतो, ती आपल्याकडून होत नाही. फक्त एवढा मोठा प्रकल्प येणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे. तर ह्याच्यामध्ये
जसे आता अनेक वेळेला नेत्यांच्या वाढदिवसांची मोठमोठी होर्डिंग लागतात, तर त्याच्याऐवजी हा प्रकल्प म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, ह्याच्यापासून फायदा काय आहे, ह्या गोष्टींचा जर विचार केला तर अशा प्रकारच्या गोष्टींना आमच्याकडे विरोध कमी होईल. आता कसं बघा की मुंबईमध्येच आमच्यातले सगळे चाकरमानी आहेत आणि इथलेच लोक तिकडे जाऊन सांगतात की इथे रिफायनरी व्हायला नाही पाहिजे, पण चेंबूरला रिफायनरी आहे आणि आज किती 75 वर्ष तरी कमीत कमी ती आहे. 2 रिफायनरी, एक नाही 2 आहेत आणि तिथूनच संजय गांधी उद्यानमध्ये वाघ पण आहे. म्हणजे मला वाटतं ॲज अ क्रो फ्लाय 15-20 किलोमीटरचं अंतर असेल जास्तीत जास्त आणि मध्ये एवढी लाखो माणसं राहत आहेत, तरी पण इथल्या माणसांना किंवा वन्य प्राण्यांना त्या रिफायनरीचा काय ॲक्च्युली मुंबईमध्ये मासे पण भरपूर आहेत. असं असताना आम्ही जर म्हटलं की रिफायनरीमुळे सगळ्या गोष्टी वैराण होणार आहेत, तर असं कसं म्हणून चालेल. मुंबईजवळ अणू तारापूरला अणु ऊर्जेचा पण रिॲक्टर आहे, तरी इथे काही झालेलं नाही. मग आमच्याकडच्या रिॲक्टरने काय होणार आहे. पण ह्या गोष्टींचं समाज प्रबोधन जे आहे की नाही ते नीट होत नाही असं मला वाटतं, म्हणून ह्या गोष्टी होतात. आणि राजकारणी नेते पण स्वतः करतात, नसलेले इश्यू निर्माण करतात, त्या गोष्टी आहेत, त्या वेगळी गोष्टी आहेत. पण बेसिकली मला तरी असं वाटतं की जे मी मुद्दामून ते ह्याचे जे रिफायनरीचे जे ऑफिस रत्नागिरीमध्ये आहे ते लोक मला एकदा भेटले होते, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही अजूनपर्यंत एकदाही तुमच्या बाजूने रिफायनरी म्हणजे काय आहे, त्याच्यात खरोखर प्रदूषण होतं का, ग्रीन रिफायनरी म्हणजे काय आहे, हे तुम्ही आम्हाला लोकांना समजावून का नाही सांगत. तुम्ही खरं म्हणजे पेपरमध्ये जाहिराती काय याच्यात देत नाही, तुम्ही त्या साईटवर होर्डिंग का लावत नाही, तर त्याच्यावर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. हां असेल. आता मी काढलेल्या प्रश्नामधला शेवटचा एक प्रश्न आहे. नंतर श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर मला वाटतं चालेल, काय हरकत नाही. ते मला शेवटी असं विचारायचं आहे की तुमच्या कारखान्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये तुम्ही भरपूर प्रगती केली, आता आम्हालाही अभिमान आहे, आनंदही आहे. पण एक देश म्हणून विचार करताना आणि तुम्ही जगभर फिरता, सारखे 10-12 वेळा वर्षातून तुम्ही परदेशी जाता, भारताचा जो विकास होतोय किंवा प्रगती होते जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही समाधानी आहात का आपल्या विकासाबद्दल? माझ्या मते आता आपण नाही का लॉन्चिंग पॅडवर आहोत की आता जे जगामध्ये चीनची जी काय एकंदरीत चित्र तयार झालेलं आहे, पण चीन ज्या गोष्टी प्रगत डेव्हलप देशांकरता करतं, अमेरिका करतं किंवा ह्याच्या युरोप करता करतं, त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो असं माझं मत आहे. आणि आपण पहिल्यापासूनच कॅपेबल आहोत आणि जगात सुद्धा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागलेला आहे. आमचंच उदाहरण घ्या ना की आम्ही आता वॉलमार्ट सारख्या दुकानामध्ये पण जाऊन गजरिया नावाचं प्रॉडक्ट जर विकू शकतो, तर त्याच्यावर अजून काय पाहिजे. तर त्यामुळे आम्हाला ह्याच्या पुढच्या काळामध्ये माझ्या मते तरी भरपूर स्कोप आहे. आपण फक्त फोकस राहिलं पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की शेवटी व्यवसाय करताना पैसे ते मिळाले पाहिजेतच, पण पैसे शुड बी काइंड ऑफ बाय प्रॉडक्ट. बेसिकली जी काय व्हॅल्यू प्रॉपोजिशन आहे की नाही ते अतिशय महत्त्वाचं आहे, समाधान महत्त्वाचं आहे, सेल्फ प्राईड महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी केल्या की पैसे आपोआप मिळतात. पैसे मिळवण्याकरता जर धंदा करायचा असेल मग त्याच्यात अनेक प्रकारची कॉम्प्रोमाइज करण्याची परिस्थिती किंवा इच्छा निर्माण होते. तसं न करता आमचं प्रॉडक्ट हे सगळ्यात चांगलं कसं असेल असा जर आम्ही विचार केला तर चांगलं प्रॉडक्ट दिलं की त्यात आपोआप पैसे मिळणारच आहे. तर आपला फोकस हा नेहमी आपल्या प्रॉडक्टिव्हिटीवर किंवा क्वालिटीवर जर असेल तर भारतासारख्या देशाला जगामध्ये भरपूर मोठं स्थान आहे असं मला वाटतं. मला वाटतं श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांना संधी देऊया. एक मायक्रोफोन असा आहे आपल्याकडे, एक्स्ट्रा आहे का माईक एखादा? किंवा हा घेतला तरी सगळ्यांना ऐकून नाही जाणार. तुमच्या शिक्षणाबद्दल मी जेव्हा सुरुवातीचं ऐकलं की तुम्ही सोलापूरला शाळेचं शिक्षण झालं आणि त्याच्यात
वर्षानंतर तुमच्या वडिलांनी तुम्हाला मुंबईला शेडणे ह्यामध्ये पाठवलं. आता जनरली आमच्यासाठी आपण ते मध्यमवर्गीय आहोत, आपण कॉलेजचं शिक्षण घेतलं की कुठेतरी नोकरी बघतो, तर त्याच्यावर तुम्ही एकदम फिश मार्केटमध्ये फिश असतात तसे तो माझा लिंक केलेला नाही. माझा ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड आहे, माझे वडील व्यापारी होते, तर त्यामुळे नोकरी न करता व्यापार करावा ही कदाचित माझ्या जीन्समुळेच माझ्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून मला जी इच्छा झाली असेल की आता काही माझे मित्र असे होते, तू CA कर, अमुक कर, तमुक कर, तशी मी म्हटलं की त्यामुळे माझे 2 वर्ष जास्त झाली होती, तर मला परत मागे जायचं होतं. आणि त्या CA करण्याकरता किती अभ्यास करायला लागतो मी बघितलेलं होतं. म्हटलं आपण आपली झाकली मूळ सवाला काही ठेवून देऊया, आपण जाऊया नको तिकडे. कारण आपल्या मिडलक्लासची मेंटॅलिटी मी स्वतःवर असतो की आपल्याला फक्त चांगलं शिक्षण घ्यायचं आणि नोकरी करायची, त्याच्यापुढे मग आपला अजून विचार राहत नाही. ते नाही नक्की ते मी आता मला नोकरी करण्याची इच्छा माझी प्रखर इच्छा माझ्या मनात आली नाही. ह्याचं मुख्य कारण म्हणजे माझे वडील व्यापारी होते, किराणा मालाचा व्यापार ते करत होते. आता त्यातला एक तो पॉझिटिव्ह ऍक्सिडेंट काय झाला की माशांचा व्यवसाय करण्याची इच्छा झाली. अर्थात माझ्या मनात माशांची जेव्हा मी विचार केला त्याच वेळेला मी सिलिकाचा पण विचार केला होता. आमच्या भागामध्ये सिलिका वाळू भरपूर मिळते, त्याच्यापासून आम्ही काय करू शकतो का. बॉक्साईट भरपूर होतं. अर्थात मी काय ॲल्युमिनियमचा कारखान्याकडे असा विचार करत नव्हतो, परंतु त्याच्यापासून ते ॲलम बनवता येतं. छोटी प्रोसेस असते, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि बॉक्साईट रिॲक्शन केली की त्याच्यातून ॲलम तयार होतं. आणि त्यावेळेला ॲलमला जिकडे तिकडे सगळ्या म्युन्सिपाल्टीमध्ये वॉटर ट्रीटमेंटमध्ये त्याचा वापर व्हायचा. ह्याच्या 2-3 गोष्टींचा मी विचार करत होतो आणि त्यातले माशामध्ये जास्त अडकला गेलो. असं झालं. जरा मोठ्याने बोला. मी परांजपे रत्नागिरीचा आहे आणि एक आस्पेक्ट राहिला असं माझं मत आहे, ते म्हणजे आपण पेट्रोल आणि डिझेल व्यवसायात आहात, हा रेफरन्स कुठे आला नाही. आपले पंप आहेत, हे रत्नागिरीचा असल्यामुळे मी सांगू शकतो. तो रेफरन्स द्यायला पाहिजे, खूप महत्वाचं. सांगतो त्याची डिसिप्लिन तुमच्याकडे कशी आहे मला माहिती नाही. आमचा ऍक्च्युली मी मगाशी पहिल्यांदाच बोललो की मी वसुलीला वगैरे जायत होतो, तर तो माझ्या वडिलांकडून मी तो आमचा रिटेल आउटलेट आमच्याकडे आहे हातखांबा नावाच्या गावाला, ते मी इनहेरिट केले त्यांच्याकडनं. पण माझे वडील नंतर काय झालं की ह्या माशाळीच्या व्यवसायामध्ये मी अडकत गेल्यानंतर त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायामधून निवृत्ती पत्करली आणि ते त्यातून रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यानंतर तो जो हातखांब्याचा पेट्रोल स्टेशन आहे ते त्याने सुरुवात केलेली होती. आणि म्हणून त्याने ते रिटायर झाल्यानंतर त्या बाकीच्या भावांकडून ते परत विकत घेतलं आणि ते आम्ही सुरुवात केली. आणि आत्ता परांजपे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते HPCच्या भारतातल्या पहिल्या 10 मध्ये आहे. अतिशय उत्तम त्याचा सेल आहे. आणि बऱ्याच वेळा आम्ही फक्त एवढंच करतो की मला लोक विचारतात, मला जे काय समजा मी कॉम्प्लिमेंट सुरुवात केली तर मी त्यांना सांगतो आम्ही फक्त आमच्या गुढीवर फडका मारतो. माझ्या वडिलांनी जे केलेलं आहे ते फक्त साफसफाई करायची, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये उलटं सुलटं काही करायचं नाही. कारण पेट्रोलचा धंदा आहे थोडासा बदनाम धंदा आहे, त्याच्यामध्ये काय करता येत नाही. तर त्याच्यातली एकही गोष्ट आम्ही तिथे करत नाही. आणि त्याच्यामुळे असे अनेक रत्नागिरीतले किंवा आजूबाजूचे ट्रकवाले आहेत की ते आमच्या पंपाचा जर कॅश मेमो नसला तर ड्रायव्हरकडून हिशोब घेत नाही. ते म्हणतात यांच्याकडे तू फक्त डिझेल भरलं पाहिजे, म्हणजे आम्हाला खात्री आहे की तू ते जेवढं बिल आहे तेवढ्याचं डिझेल तू घेतलेलं असेल. आणि हे त्याच्यामध्ये वडलोबाची रेप्युटेशन जी आहे ती आम्ही सतत बरकरार ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल आमचा व्यवसाय किराणा मालाचा होता, पण आम्ही त्या पंपामध्ये एक जनरल स्टोअर केलेलं आहे. ते एक लोकांना खूप मोठं आकर्षण वाटतं की बाकीच्या पेट्रोल पंपामध्ये फक्त लुब्रिकेटिंग ऑइलच फक्त विकत मिळतात, तर आमच्या पेट्रोल पंपामध्ये किराणा माल पण विकत मिळतो सगळा. त्यामुळे लोक काय करतात की जे डिझेल पेट्रोल भरायला येतात ते जाताना किराणा माल पण येतात, अशी गोष्ट ती होते. त्यात 2-3 आम्ही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट केलेले आहेत. एक म्हणजे प्रवास करताना बऱ्याच लोकांना मोशन सिकनेस येतो, गाडीची ओकारी येते. तर मी एकदा अमेरिकेमध्ये बघितलं होतं की ते
तुमचं एक असे की ते बेल्टला बटन लावलेलं असतं, ते हाताला लावलं की ॲक्युप्रेशरनी तुमचं ते थांबतं. तर आम्ही त्यातले त्या गोष्टी ते बनवल्या आहेत आणि जवळ 4000 विकले तिथे अजूनपर्यंत. आणि आम्ही सगळ्यांकडून रिव्ह्यू घेतो त्याचा आणि सगळ्या लोकांचा 100% उपयोग होतो. मला माहिती नव्हतं. हा, अच्छा आहे ना. आणि तुम्हाला पण काही त्रास होत नाही ना. मगाशी कोणती राहत. नमस्कार. आपले समवयस्क बघले आहेत आणि या वयामध्ये तू इतकं चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमच्या या अनुभवाचा पुष्कळ फायदा झाला की तुम्ही जे सांगितलं हाऊ यू आर डेव्हलप युअर करिअर आहे. तुमचा मुलगा सुद्धा तुमच्या या क्षेत्रात आहे. आणि मला असं विचारायचं की एक ग्रेट मराठी उद्योजकांच्याबद्दल मला आणखी कोणाबद्दल काही बोलावंसं वाटतं की तुमच्या अनुभवाने त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. तुमच्या समोरच एक बसलेले आहेत ते त्याचा बडी उद्योजक आहेत. ते उद्या जर त्या तेलापासून चांगलं तेल बनवणार आहेत. समोर आहेत तिथे बसलेले. असे असे अनेक लोक आहेत. मी मगाशी बोललो की आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. शैलेश गोखल्यांबद्दल म्हणताय. हॅलो अजय साहेब, तुम्ही एक्सपोर्ट सुरू केला तेव्हा लाल फितीचा काय त्रास झाला का? गव्हर्नमेंटचे परमिशन. लाल फितीचा काही त्रास झाला? हो, लाल फितीचा त्रास हा कायम होतच असतो. असं नाही की सगळं स्मूथ आहे. परंतु काय असतं की शेवटी जिथे माणूस आहे तिथे काही ना काहीतरी त्रास आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित हँडल कसं करायचं. आणि कसं असतं की जर आपण खूप ट्रान्सपरंट असलो, त्या समोरच्या माणसाला माहीत असलं की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एकही पैशाचा काही खोटेपणा नाहीये, तरी तो त्रास करतो. पण तो त्रास सहन होण्यासारखा असतो. तो जास्ती त्रास काही करत नाही. असं होतं ते. एक प्रश्न विचारायचा. फिश प्रोसेसिंग मध्ये सॉलिड वेस्ट सुद्धा जनरेट होत असेल, होय, तर त्याची विल्हेवाट कशी काय लावतात? इंटरेस्टिंग क्वेश्चन. हे पहिल्यांदा आम्ही जे काय करतो त्याच्यातलं जे स्किन आणि बोन आणि स्केल्स असतात त्याचं पहिल्यांदा आम्ही फिश मील बनवत होतो. आणि ते म्हणजे कोणत्याही बायोलॉजिकल प्रॉडक्टमध्ये टाकून देण्याचं काहीच नसतं. आपण फक्त त्याचा व्हॅल्यू कशी त्याचं आणायची ते बघायचं असतं. तर आम्ही पहिल्यांदा फिश मील बनवत होतो. पण आता आम्ही त्याच्यापासून कोलॅजिन करणार आहोत. हां, आणि हायड्रॉक्सी ॲपिटाईट करणार आहोत. हे दोन्ही प्रॉडक्ट जे आहेत ते त्याचं कोलॅजिन म्हणजे आपल्या अंगामध्ये वरती स्किन लेअरमध्ये जे प्रोटीन असतं ते प्रोटीन प्रत्येक माणसाचं 25 वर्षानंतर हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग त्याच्या सुरकुत्या वगैरे पडायला लागतात. त्याच्या सुरकुत्या एक्सटेंड करण्याकरता त्या कोलॅजिनचा एक उपयोग होतो. सांधे दुखीमध्ये सांधे कमी दुखण्याकरता त्याचा उपयोग होतो. आणि जे हायड्रॉक्सी ॲपिटाईट आहे म्हणजे त्याची जी छोटी हाडं असतात त्याच्यापासून बनवलेलं ते डेंटल सिमेंट जे असतं, दातांच्या मध्ये सिमेंट वगैरे भरतो आपण आणि त्या ऑर्थोपेडिक इम्प्लांटमध्ये त्याचा वापर केला जातो. तर ह्या गोष्टींची आता आमची डेव्हलपमेंट चालू आहे. आणि होपफुली पुढच्या 1 वर्षभरामध्ये आम्ही मँगलोर प्लॅनमध्ये जी सुरुवात करतोय पहिल्यांदा. हो, खूप मोठं काय असतं की व्यवसाय करायचा ना म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ते ट्रेडमिलवरच्या व्यायामासारखं सारखं धावत राहायला लागतं. तर थांबलो तर आपण मागे झालं होतं. म्हणून आपण नेहमी ह्याच्या पुढे काय याचा विचार केला पाहिजे. सर नमस्कार. मी डॉक्टर ठाकूर. माझं रत्नागिरीत छोटं हॉस्पिटल आहे. जाऊन तुमची मुलाखत ऐकायला आलो. आज मुंबईत होतो. तर 2 प्रश्न आहेत माझे छोटे. एक, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता, ते लोकांना इथलं थोडंसं समजावं की तुम्ही काय काम करता. आणि माझा मित्र आहे सुकांत चक्रदेव, तो सांगत असतो तुमच्याबद्दल. तर ते काय नेमक्या प्रकारचं काम होतं थोडंसं लोकांना समजावं. आणि दुसरा एक मुद्दा, 30-40 वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर आज 40 वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये माणसं हाताळताना तुम्हाला काय काय आव्हानांना सामोरं जावं लागलं, माणसांच्यात काय बदल झाले ते जरा थोडं समजून घ्यायचं. यांची ओळख कधी पहिल्यांदा करून घ्या. हे फार मोठं काम करतात रत्नागिरीमध्ये. हॉस्पिटल आहे रत्नागिरी. ते छोटंच हॉस्पिटल नाहीये, फार मोठा माणूस आहे तो. एनिवे, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर मी पहिल्यांदा देतो की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काय काम करतो.
तर मगाशीच मी त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याबद्दल सविस्तर बोललो, जे सुकांत चक्रदेव त्याच्यात आम्हाला मदत करतात. अधिक आम्ही स्वतः एक शाळा केलेली आहे, सर्वंकष विद्या मंदिर नावाची. त्याची वेबसाईट आहे, तुम्ही कुणी बघू शकता. फेसबुक पेज त्याचं पण आहे. तर आम्हाला असं वाटलं की आमच्या गावामध्ये पण हे चांगली शाळा असायला पाहिजे, म्हणून आम्ही ती सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये आमच्या झटकन तोंडात नाव आता येत नाहीये, आम्ही त्याचे एक एज्युकेशन पार्टनर बरोबर घेतलेले आहेत. कारण आम्हाला शिक्षक कसे निवडायचे, करिक्युलम कसा नीट चालवायचा, ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्हाला त्याचं ज्ञान नाही आहे. फक्त आमची इच्छा अमुक व्हायला पाहिजे अशी आहे. ते कसं करायचं, त्याच्याकरता आम्ही आमच्याबरोबर एज्युकेशन पार्टनर घेतलेले आहेत. आणि आमच्याकडे सगळे शिक्षक बाहेरगावचे आहेत. आम्ही असं ठरवलं होतं की आम्हाला थोडीशी गावामध्ये ब्रँड इक्विटी असल्यामुळे आम्ही शाळा काढली म्हटल्यावर अनेक लोक आमच्याकडे येऊ शकतात. आणि मग त्या शाळांच्यातले शिक्षक समजा आमच्याकडे आले तर त्यांना त्या शाळांना अडचण येऊ शकते. म्हणून आम्ही अशा कोणत्याही प्रकारेने एक्झिस्टिंग जे तिथले शिक्षक आहेत त्यांना आमच्याकडे घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आणि ह्या आमचे जे एज्युकेशन पार्टनर आहेत त्यांच्यामार्फत आम्ही सगळे बाहेरगावचे शिक्षक तिथे आणले. आणि त्या शाळेमध्ये सर्वंकष ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ कसा लागेल ह्याप्रमाणे प्रत्येक मुलाला त्याच्या करिक्युलमप्रमाणे तर शिक्षण मिळालंच पाहिजे. त्याला कम्युनिकेशन स्किल वाढायला पाहिजे, त्याला काही ना काहीतरी म्युझिकमध्ये ॲप्टिट्यूड त्याची वाढायला पाहिजे, त्याला काही ना काही खेळामध्ये काहीतरी यायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींच्या फॅसिलिटी निर्माण होतील अशी आम्ही शाळा तिथे बनवलेली आहे. आता त्याच्यात 350 मुलं शिकत आहेत आणि त्या शाळेची कॅपॅसिटी 800 मुलांची आहे. तर आम्हाला असं वाटतं की पुढच्या 2-3 वर्षामध्ये ते 800 येतील. आणि ही आमची CSR ॲक्टिव्हिटी असल्यामुळे आम्ही त्याच्यातलं उत्पन्न जास्त कसं मिळेल असं न बघता त्याचे फक्त पैसे खर्च कसे कमी होतील, वसूल कसे होतील हे बघत असतो. आणि सिन्सिअरली आम्ही ते शिक्षण चांगल्या पद्धतीने घेण्याकरता प्रयत्न करतो. त्यांचं नाव फातिमा आगरकर आहे. कारण हे ऑडिट करतात ना, बरोबर त्यांना माहिती आहे. त्यांचा दुसरा प्रश्न अनुत्तरित राहिला. डॉक्टर साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला होता तो 40 काय बदल झाला रत्नागिरीला 40 वर्ष? नाही, त्या मेंटॅलिटीमध्ये काय बदल झाला असं म्हणतात. मला असं वाटतं की मेंटॅलिटीचा जर विचार करायचा झाला ना तर एका हाताने टाळी वाजत नाही. आम्ही आमच्या लोकांशी कसे वागतो ह्याच्यावर लोक आमच्याशी कसे वागणारे ठरतं. त्यामुळे आम्ही जर प्रत्येक वेळेला फक्त आर्थिक दृष्टिकोनातूनच प्रत्येक माणसाकडे बघायला सुरुवात केली, त्याला पैसे कमी देऊन त्या जास्त कसं काम करायचं बघायला सुरुवात केली तर असं होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्या माणसाला त्याची जर 100% आम्हाला सगळी सर्व्हिस मिळायला हवी असेल तर त्याच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षामध्ये सुद्धा आम्ही उतरलो पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो की बा कोणताही सरकारी नियम असेल जो कामगाराच्या हिताचा असतो ते सगळे नियम त्याने आम्हाला विचारायच्या आधी आम्ही त्यांना ते दिलेले असतात. त्यामुळे कसं होतं की अरे तुम्हाला अमुक मिळत नाही काय, कोण सांगतं, आम्हाला सगळं मिळतंय, आम्हाला हे असतं हे ते ज्या ज्या काही सरकारच्या उपलब्धी आहेत त्या सगळ्या. आता सरकारचं बऱ्याच वेळा असं असतं की ते महागाई भत्ता वाढतो, मग तो आम्हाला कोणी विचारायची गरज नसते, आमचाच माणूस त्यांना सांगतो ह्या महिन्यापासून तुमचे एवढे पैसे वाढलेले आहेत. तर ह्या गोष्टी झाल्यामुळे होतं काय की त्यांना असं माहिती आहे की हे आमचं घरातल्यासारखं काम आहे. त्यामुळे आमची काळजी व्यवस्थापनाला कायम आहे. कारण आम्ही एक कुटुंब आहोत, म्हणजे आम्ही त्यांच्यावर कोणत्या प्रकारची मेहरबानी करत नाही आणि त्यांना पण असं वाटत नाही की आम्ही कंपनीवर मेहरबानी करतोय. हे आमचं काम आहे असं त्यांना वाटायला पाहिजे. तर हे मेंटॅलिटी नक्कीच जोपासली गेली आहे तिथे. आणि आमच्या बरोबर असे अनेक काही लोक असतील. आता मगाशी त्याने सांगितलं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लोक तिथे काम करणारे आहेत ते पण असेच असतील सगळेच. सर नमस्कार. तुम्ही खूप लहान वयात उद्योग चालू केलात आणि तुम्हाला यश मिळालं. साधारण एक टप्पा असा येतो अशा वेळेला की वाटतं खूप झालं, म्हणजे आता आपण एक अरायवल ज्याला आपण म्हणतो ते येतं आणि वाटतं आता इथनं आपण काहीतरी थांबावं किंवा अजून काहीतरी वेगळं करावं. म्हणजे मी स्वतःच्या पण ह्याच्यात ते बघितलेलं आहे. तुमच्या आयुष्यात असा टप्पा आला का की आता उदाहरणार्थ समजा 1000 कोटीचा व्यवसाय असेल तर 100 झाल्यानंतर अजून किती पाहिजे
खूप झालं आणि मराठी उद्योजकांच्या बाबतीत मी तो अधिक लवकर येताना बघतो. तर असा टप्पा आला का आणि आला तर तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे कसं केलं? नाही, मी मगाशी बोलल्याप्रमाणे ऍक्च्युली ह्या ज्या बॉटम लाईन आणि टॉप लाईन आहे की नाही, ह्याच्याही पेक्षा बेसिकली ती जी प्रोसेस आहे की नाही त्याच्यामध्ये आपल्याला किती समाधान मिळतं ह्याचं मला महत्त्व वाटतं. की आता एक एवढे पैसे मिळाले आता पुरे झालं, आता असं नाही. कारण मध्ये का की माणसं येणार आणि जाणार आहेत, पण संस्थाही कायम चालायला पाहिजे. म्हणून ते हँडिंग ओव्हर आणि टेकिंग ओव्हर जे आहे ते करायला पाहिजे. म्हणून कुणीतरी वाट बघतोय की आता हा किंवा बाजूला होते मी किंवा हात येतोय असं न करता आपणच आपली पुढची जी काही पिढी आहे त्यांना कसं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आणि ते शिकत असताना त्यांच्या बाजूला आपण कसं थांबायचं आणि त्यांनाही आपण काही ना काहीतरी चुका करून त्याला परवानगी ठेवायची. प्रत्येक वेळेला मला विचारलंच का नाही असं विचारायचं नाही, पण रिपीट चूक होता कामा नये एवढं बद्दल बघत राहायचं. असं केलं तर मग बॉटम लाईन आणि टॉप लाईनचा विचार मनात येत नाही, तर संस्था सतत चालली पाहिजे असं मनात येतं. नमस्कार. पुणे विद्यापीठाच्या बरोबर तुम्ही काहीतरी त्यांच्या आवारातही एक एक्सपिरियन्स सेंटर उभारलं आहे, तर त्यामागची भावना काय? तो एक कम्प्लिटली आता तू सांगितलं तो कम्प्लिटली वेगळ्या प्रकारचा व्यवसायात आम्ही एक्सपेरिमेंट करतोय. आम्ही आमचे एक डॉक्टर ढेरे नावाचे अमेरिकेतले एक सद्ग्रस्त माझ्या संपर्कात आले होते आणि ते NREL म्हणून जी तिथे अमेरिकेत मोठी संस्था आहे याची आतली सोलर एनर्जीवर अभ्यास करणारी, त्यांच्यापैकी तिथे ते PhD वगैरे केलेले आहेत आणि त्यांनी ट्रान्सपरंट सोलर पॅनल केलेले आहे. आता सिलिकनचे ट्रान्सपरंट सोलर पॅनल जे असतात त्याच्यामध्ये असे पॅचेस असतात सगळे, पण हे साध्या ग्लासवर त्यांनी ते ट्रान्सपरंट सोलर पॅनल केलेत आणि जे बिल्डिंगच्या ज्या मोठ्या ग्लास वॉल्स असतात हाय राईज बिल्डिंगच्या त्याला ते रिप्लेस करू शकतात. आणि मग ती जी फक्त रूफ टॉपवरती जे सोलर पॅनल असतात त्याच्यामधून जी काही एनर्जी मिळते त्याच्याऐवजी त्या बिल्डिंगच्या चारी बाजूनी पण त्याच्यामध्ये एनर्जी मिळू शकते. तर आम्ही ह्या प्रकारचा प्रयत्न गेले ते 2019 पासून करतो आहोत. आम्ही त्याची सगळी सुरुवात केली, त्याची अप्रुव्हल सगळी मिळवली. तिथपर्यंत भारत सरकारने त्याच्यावर 40% इम्पोर्ट ड्युटी लावली, त्याच्यामुळे त्याची व्हायबिलिटी खूप कमी झाली. पण आम्ही अजूनही प्रयत्न करतो आहोत की उद्या त्याचं आम्ही असेंब्ली कशी करू शकतो, आम्ही त्याच्यातून ती इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याकरता काय प्रयत्न करू शकतो का, अशा गोष्टी करून आम्हाला तो वेगळ्या प्रकारचा व्यवसाय आहे. आता फूड बिझनेस जो आम्ही करतो त्याच्यामध्ये जेस्टेशन पिरियड मोठा नसतो, पण जे कॅपेक्सचा जो धंदा आहे तो एक वेगळ्या प्रकारचा धंदा आहे. तर आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये अशी आत्ताची. आणि आता एक पुण्याला एक एक्सपिरियन्स सेंटर आम्ही केलेलं आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये आम्ही एक मला वाटतं एक 400 स्क्वेअर फूटची एक बिल्डिंग बनवलेली आहे, 400 स्क्वेअर फूट प्लिनची. ती त्याच्यामध्ये त्या चारी बाजूनी त्यातल्या काचा आहेत आणि ती तिथे पॉवर जनरेट होते ती आम्ही युनिव्हर्सिटीला देतो. म्हणजे तिथलं एअर कंडिशनर आणि बाकीचे दिवे ह्याचा खर्च जाऊन उरलेली पॉवर जी असते ती रोज सरप्लस पॉवर निर्माण होते, ती आम्ही ह्याला युनिव्हर्सिटीमध्ये देऊन टाकतो. दीपक, मी पण सेंट जेम्स हायस्कूल कोल्हापूरला होतो. मीना माझ्याबरोबर क्लासमेट होती आणि प्रतिभा माझ्याबरोबर क्लासमेट होती. आणि तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर इतकं भारावून घेत होतं. हे लाईफ स्टोरी तुम्ही पुस्तक का लिहित नाही की आम्हाला एक मार्गदर्शन होऊ शकेल, एवढे सुंदर काही केलं रिअली ग्रेट. आणि त्याचं व्हॅल्यू तुमची व्हॅल्यू सिस्टीम तुमचं हे खरंच करंट मॅनेजमेंटला सुद्धा एक प्रिन्सिपल्स होऊ शकतात की लोकांना वाटतं की आपण रोज ह्या ठिकाणी कामावरती यावं. असं नाही अरे कशाला दोन टाइम्स बघायचं असं नाही आहे, पण तुम्ही जी वृत्ती आहे, व्हॅल्यू सिस्टीम केली, ॲटिट्यूड आहे की लोकांना वाटते त्या ठिकाणी काम करावं हे आपले लोक आहे, हे खरंच महत्वाचं आहे. त्याच्यावर ते पुस्तक का लिहित नाही 4-2 वर्ष तो विचार करतो जमते काय बघतो. मौत प्रकाशन श्रीकांत भागवत इकडे आले आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे वेगळ्या वाटा शोधताना. त्याच्यामध्ये मी रत्नागिरी मासोळी जपानच्या मॉलमध्ये या शीर्षकाचा एक लेख यांच्यावरती दिलेला आहे. विस्तृत लेख.
आता अजून काही प्रश्न नसतील अशोक कोठाळे बसला. दीपक गायचाच मला हे मला दोन गोष्टी सांगितल्या. एक पहिली गोष्ट म्हणजे पहिली आपली जी ओळख झाली त्याच्या आधी मला माहिती असेल की नाही माहिती नाही, परंतु त्यांनी नुसती मासोळी जपानला एक्सपोर्ट केली एवढं लहान स्टेटमेंट नाही आहे. पण जॅपनीज लोक अमेरिकन प्रॉडक्ट सुद्धा खरेदी करत नाही, कोरियन लोक पण करत नाहीत आणि त्यात तुम्ही करू शकता. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे मी टोकियोला असताना तुमची मुलाखत टीव्हीवर मी ऐकली जपानमध्ये, बरोबर. आणि तेव्हा मला उत्सुकता लागली की हा माणूस कोण आहे. आणि म्हणून पुढच्या वेळेला मी जेव्हा रत्नागिरीला जितू जोशीकडे आलो होतो त्यावेळेला तुमच्याकडे स्पेशल भेटायला आला आणि तुमचा कारखाना पूर्ण बघितला. त्यामुळे खरंच आम्हाला खूप अभिमान आहे की एक मराठी उद्योजक जपानमध्ये टीव्हीवर मुलाखत देऊ शकतो. आणि दॅट्स रिअली. दुसरा प्रश्न मला वाटतं तुम्ही परत काय म्हणतात त्याला आपण अंडर स्टेटमेंट करताय साहेब. तुम्ही याच्यापेक्षा खूप मोठं काम केलं. उदाहरणार्थ तुम्ही IT बद्दल काही बोलला नाही. तुमची मुलाची IT कंपनी आहे, तुमची IT कंपनी आहे आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना ग्राफिक्स आणि ॲनिमेशनमध्ये आणून एक 300-400 मुलं काय होते, जास्त असतील मला माहिती नाही, पण एवढी मोठी ते IT कंपनी तिकडे रत्नागिरीमध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये चालवतात. मला वाटतं आम्हाला खरंच तुमचा अभिमान आहे. जपानमध्ये टीव्हीवर येण्यामध्ये आमच्यापेक्षा जपानचं श्रेय जास्ती आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की जपानमध्ये बरेचसे खाद्यपदार्थ हे आयात होतात आणि जॅपनीज कस्टमर, जॅपनीज लोकांना हे तुम्ही जे खाता हे पदार्थ कुठून येतात, कसे येतात असं दाखवण्याकरता जपानचे लोक हे सगळ्या जे इम्पोर्ट खाद्यपदार्थ होतात त्या सगळ्या इम्पोर्टेड खाद्यपदार्थांच्या सोर्सिंगपासून टीव्हीवरती त्याच्यात एक प्रेझेंटेशन करतात. तर आमच्या योगायोगाने आमच्याकडे 2 वेळा ते आले होते आणि ते दोन्ही जे काही जपान टीव्हीवरचे शो आहेत ते यूट्यूबवर अवेलेबल आहेत आमच्या तिथे. ते मुद्दाम तुम्ही बघा. आणि आत्ता तसं यांनी सांगितलं की 300-400 माणसं काही नाही आहेत आमच्या IT कंपनीमध्ये, ते अजूनही स्ट्रगलिंगच आहे. पण आमची भूमिका अशी होती की रत्नागिरीतले बरेचसे लोक IT मध्ये काम करण्याकरता मुंबईला किंवा पुण्याला जातात, मायग्रेशन करतात आणि त्यांना तेच काम जर आम्ही रत्नागिरीमध्ये देऊ शकलो तर ते थांबतील. तर ह्या दृष्टीने आम्ही ते करत होतो. पण आम्हाला अजूनही जे फायनल कस्टमर आहे तिथपर्यंत पोचता आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आता काय होतं की पुण्या मुंबईत जेवढे त्यांना पगार मिळतात त्याच्याशी ते कम्पेअर करणारे रत्नागिरीतला पगार, तेवढे पगार अजून आम्ही त्यांना व्हायबिली देऊ शकत नाही. म्हणून आम्हाला कोणतरी पुण्याच्या लोकांचं जॉब वर्क मिळतं आणि मग ते पुढे अमेरिकेला पाठवतात. तर आम्ही असे प्रयत्न करत आहोत की आम्हाला ते अमेरिकेचे कस्टमर कसे मिळतील, म्हणजे सतत प्रयत्न चालू आहेत. बघूया किंवा जमेल ते. परंतु आत्ता यांनी बोलल्याप्रमाणे आमची डेफिनेटली अशी सिन्सिअर इच्छा आहे की रत्नागिरीमध्ये ITचा हब जर मोठा झाला की नाही. आम्ही ॲक्च्युली इव्हन TCSला पण परवा एकदा मुद्दाम ही विनंती केली होती की तुम्ही का नाही तिकडे येत, तुम्ही जर तिथे आलात तर त्या लोकांचं मायग्रेशन तरी थांबेल. तुम्ही नाहीतरी आता मी वाचलं होतं की ते सांगलीला TCSवाले चालू करतायत. म्हटलं सांगलीला जर करणार असाल तर रत्नागिरीला का नाही करत, बघूया काय काय होतं ते. आणि काय मी प्रवीण गोखले आणि मगाशी आपण जपानी लोकांच्या अध्यक्षपणाबद्दल सांगितलं त्यानुसार त्याच अगदी पहिला नमस्कार करतो. आणि आताच विचार करतो की आपण जो सेटअप तयार केलेला आहे रत्नागिरीमध्ये वगैरे तुमच्या फिशच्या बिझनेसचा, ते जर कोणाला बघायची इच्छा असेल तर ते बघायला मिळू शकेल का? हो, ते बघायला मिळू शकेल. पण आत्ता सुद्धा तुम्हाला इथे राहून सुद्धा आमच्या प्रेझेंटेशनच्या फिल्म्स आहेत आता यूट्यूबवर आहे. पण काय केलं की आम्ही क्रॅपस्टिक कशा बनवतो, सुरीबी कशी बनवतो, ह्याच्या सगळ्या व्हिडिओ यूट्यूबवर आहे. तुम्ही गुगलवर जाऊन गदरे मरीन एक्सपोर्ट क्लिक केलं की तुमच्या खाली काय तिथे ट्यूब येतात, पिक्चर्स येतील, त्या बघता. आणि रत्नागिरीला केव्हा या युअर मोस्ट वेलकम, त्यात काय अडचण नाही. धन्यवाद. अशोक कोठाळे किती वाजता संपवावं लागेल आपल्याला? दीपक कात्रेंचं एक बोला मॅडम. मला फक्त एकच सांगायचं आहे की एक मराठी माणूस एवढा पुढे जातो
आणि एवढे उद्योग करतो याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. एक दोघा तिघांकडून विशेषतः दीपक ऐसासांकडून देखील दीपक गद्रेंचं कौतुक ऐकल्यानंतर मला खूपच मनापासून आनंद वाटला. कारण मराठीमध्ये एक समव्यावसायिक दुसरा समव्यावसायिकाचं कौतुक करत नाही. एका मराठी समीक्षकाला विचारलं होतं तुमचं ज्ञानेश्वरीबद्दल काय मत आहे, तर त्याने एवढंच सांगितलं वयाच्या मानाने बरं लिहिलं. काय विचारायचं होतं का कोणा? विचारायचं होतं एवढंच, जरा मोठ्याने बोला मॅडम. आपण इतकी वर्ष फिशच्या व्यवसायात आहात आणि तुम्ही सुरिमी वगैरे असे बाय प्रोडक्ट वगैरे करतात, तर तसं फिश ऑइल वगैरे असं करण्याचं काही तुमचं? आम्ही फिश ऑइल बनवतो आत्ता सुद्धा, पण त्याच्यात तुम्हाला जे पुढचं जे त्याच्यातून जे डेरिव्हेटिव्ह करायचे आहे त्याच्यामध्ये भरपूर आता अनेक लोक ते बनवतात म्हणून आम्ही तिकडे जास्त बघत नाही. पण आम्ही कोलॅजन अजून कोणी ते बनवत नाहीये, हायड्रॉक्सिएपिटाइड कोण बनवत नाहीये. आम्ही जास्त लक्ष त्याच्यामध्ये देतो. पण आम्ही फिश ऑइल जे स्वतः बनवतो, फिश मिल जेव्हा बनवतो त्या जोडीला फिश ऑइल त्याच्या ऑटोमॅटिक जनरेट होत असतं, तर ते आम्ही आता ऑलरेडी फिश ऑइल म्हणून विकतो लोकांना बाकीच्या. मग ते पुढे प्रोसेसिंग करणारे लोक ते विकत घेतात. आपण एवढं मोठं काम करता, महाराष्ट्र शासनाकडून काही पुरस्कार किंवा दोन सेंट्रल गव्हर्नमेंट पद्मसाठी काय विचार झाला? आम्ही काही कसं फॉलोअप कुठला केलेलं नाहीये, पण मिळतात आता आम्हाला. एक सांगण्याची गोष्ट आहे की मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून आमचे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, तर त्याचे दरवर्षी आम्हाला जास्तीत जास्त मोठा एक्सपोर्ट केल्याची बक्षिसे मिळतात. त्याचे आम्हाला हायएस्ट मॅन्युफॅक्चर मिळतं. तर ते काय दरवर्षी ते टर्नओव्हर आणि व्हॉल्यूम प्रमाणे असतं. पण एक विशेष गोष्ट गेल्या 2 वर्षापूर्वी झाली की मोस्ट रिस्पॉन्सिबल सी फूड एक्सपोर्टर असं आम्हाला बक्षीस मिळालं. ते का आमच्या वॉटर ट्रीटमेंटचा प्लांट आमचा बरोबर आहे, आमच्याकडच्या लेबरच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, आमची प्रॉडक्टिव्हिटी चांगली आहे, आमच्याकडे रिजेक्शन अजिबात नाही कुठून आलेलं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याने आम्हाला मोस्ट रिस्पॉन्सिबल एक्सपोर्टर असं बक्षीस दिलं. नमस्कार, माझं नाव प्रीती इनामदार. तुम्ही मरीनशी सतत निगडीत असलेला तुमचा व्यवसाय आहे. तर आपल्याकडे मरीन ट्रान्सपोर्ट हा खूप अंडर डेव्हलप्ड आहे. तुम्ही या फील्डमध्ये काही काम करता का, त्याच्यासाठी काही प्रमोशन करता का? मरीन ट्रान्सपोर्ट आता अंडर डेव्हलप्ड असं आम्हाला काय कधी लक्षात आलं नाही. मरीन ट्रान्सपोर्ट नॉट नेसेसरी वॉटर ट्रान्सपोर्ट. आता वॉटर ट्रान्सपोर्ट सुद्धा आपल्याकडे मला नीट प्रश्न लक्षात नाही आलाय. नाही जलवाहतूक तशी आता जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी आहे आपल्याकडे आता सगळी. म्हणजे आता बघा, ऍक्च्युअली चांगला प्रश्न विचारला तर एक नवीन माहिती तुम्हाला सांगतो. आता रत्नागिरीहून रेफ्रिजरेटेड कंटेनर जे पूर्वी आम्ही ट्रकनी मुंबईला जेन पेटीमध्ये आणत होतो, त्याचा कोकण रेल्वेने यायला लागलेले. तर त्यामुळे त्याच्यामध्ये वाहतुकीमध्ये सुद्धा पैशाची बचत झाली, वेळेमध्ये पैशाची बचत झाली. नाही आता आमचा बऱ्याच वेळेला एक रेक आमचा अखंड येतो तिथे. त्यामुळे ही एक मोठी उपलब्धी आता झालेली आहे. आणि तुमच्या प्रश्नामध्ये जर मरीन ट्रान्सपोर्ट म्हणजे पॅसेंजर ट्रान्सपोर्टची गोष्ट आहे, कार्गो ट्रान्सपोर्टची गोष्ट आहे, तर पूर्वीच्या वेळेला ज्या वेळेला रस्ते डेव्हलप झाले नव्हते त्यावेळेला मरीन ट्रान्सपोर्ट म्हणजे मँगलोरची कौलं किंवा केरळमधलं लाकूड हे सगळं रत्नागिरी ह्या भागामध्ये मचव्याने यायचं, म्हणजे कंट्री क्राफ्टने यायचं, तिथून ते ट्रान्सशिप करून आत गावात जायचं. आता रस्ते खूप चांगले डेव्हलप झाल्यामुळे कदाचित त्या प्रकारचं छोटं इनलँड ट्रान्सपोर्ट कमी झालेलं आहे. पण अदरवाईज बाकी ट्रान्सपोर्ट आपल्याला व्यवस्थित आहे सगळं. आता बघा ना की ज्या वेळेला रत्नागिरीला अजूनही आहे ते सिमेंट फॅक्टरी रत्नागिरीमध्ये आहे, तर त्याला लागणारं क्लिंकर जे आहे ते सुरत जवळ मगदाला म्हणून गाव आहे, तिथून बार्जमध्ये भरून रत्नागिरीमध्ये येतं. एवढा ट्रान्सपोर्ट आहे आपल्याकडे. म्हणजे सॉल्ट टू स्टील असं टाटाचं ब्रीदवाक्य आहे की आम्ही काहीही बनवतो. अजून शोधून कडे आता फक्त मासेच करतो, नंतर बघूया आपण. एक तुम्हाला विचारायचं
डॉक्टर साहेब. मगाशी दोघांनी एकाने सांगितलं की सरांनी थोडं अंडरस्टेटमेंट केलं म्हणून, आणि एकाने सांगितलं त्यांचा अभिमान. उद्योजक म्हटलं की पुष्कळ वेळेला असं वाटतं की हे CSR म्हणून ही लोक पैसे वाटतात असं पुष्कळ जणांना वाटतं. तो मुद्दा म्हणून मी सरांचा बराच अनुभव घेतलाय. मी सांगितलं मी तटस्थपणा पाहतो. माझी त्यांची फक्त एकदा किंवा दोनदाच भेट झाली, याच्या पलीकडे भेटलेली नाही त्यांना. परंतु रत्नागिरीतल्या अनेक संस्थांना, अनेक कार्यक्रमांना पडद्याच्या मागे राहून आणि स्वतःचं नाव पुढे कुठेही न येऊ देताना ते मदत करत असतात. हे एक मला मुद्दा म्हणून प्रकर्षाने सांगावं असं वाटतं. आणि अनेक संस्थांच्या मागे ते उभे असतात. म्हणजे रत्नागिरीमध्ये दीपक शेठ या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि ते मोठ्या चांगल्या कार्याचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात. त्याच्यामागे मला असं वाटतं की 4च शब्दात जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की हे मजेची स्तव झाले तरी म्या नाही केले, हे जेणे जाणे तले तो सुटला का. सगळं सिक्रेट त्याने सांगून टाकलं आधी. एक शेवटी मुद्दाम सांगावं असं वाटतंय. मी एकदा यांना विचारलं की तुम्ही इतकी गगनभरारी घेतली पण तुम्हाला मुंबईत फ्लॅट खरेदी करावा असं का नाही वाटलं, किंवा पुण्यात देखील फ्लॅट खरेदी करावा असं का नाही वाटलं. तर ते सर्वार्थाने भूमिपुत्र राहिले. सर्वार्थाने रत्नागिरी हीच त्यांची कर्मभूमी, जन्मभूमी. अशी उदाहरणं फार थोडी दिसतात. बहुतेक लोकांची आता उद्योग क्षेत्रात देखील, मगाशी चितळे साहेब सांगत होते की कितीतरी भारतीय उद्योजक परदेशात जाऊन स्थायिक होतात. तसं काही यांनी न करता रत्नागिरीमध्येच आपली मुळं बसवली. त्याचंही मला खूप कौतुक वाटतं. मी जे काय बोललो ते सगळं तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. त्यातल्या काही चुका असतील त्या माफ करा आणि कुठलं काही एक्स्ट्रा जास्त बोललो असेल तर तेही माफ करा. धन्यवाद. धन्यवाद.